सो हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांना आजच्या या सेशनमध्ये आपण 11th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी हा लेसन करणार आहे. एमएसटी सीईटी मध्ये या लेसनचा वेटेज हा 2 मार्क्स आहे. जर का तुम्ही जेई मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करत असाल तर हा 11th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी प्लस 12th स्टँडर्डचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या तिघांचा एक सेक्शन असतो जेई मध्ये प्रोबॅबिलिटी म्हणून, नाही का. आणि जसं की वेटेज असतं अराउंड 4 मार्क्स. तर पहा मुलांनो, लेसन तर लाईक फार इंटरेस्टिंग आहे, थोडंसं लेंदी पण आहे, तसा खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत. टोटल इथे 9 आर्टिकल्स मी तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करून दिलेले आहेत. ओके, तर पहा यार काय, पहिलं तर एकदम बेसिक आर्टिकल आहे. पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. देन याला बोलतो आपण ऍडिशन थेरम, प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन वेन डायग्राम, प्रोबॅबिलिटी बेस्ड ऑन परमिटेशन कॉम्बिनेशन, मल्टिप्लिकेशन रूल आहे, कंडिशनल प्रोबॅबिलिटी, डिपेंडंट इव्हेंट, इंडिपेंडंट इव्हेंट, बेस थेरम अँड फायनली ऑड्स इन फेवर अँड ऑड्स अगेन्स्ट अन इव्हेंट. असे काही आर्टिकल्स आहेत. आता हे तुम्ही आर्टिकल्स सर्व काही जर का नवीन वाटत असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे काही लिंक तरी होणार नाहीत, बरोबर आहे. तर सध्यासाठी तुम्ही इतकं समजून घ्या फक्त की असे 9 आर्टिकल आहेत जे की आपल्याला एकदम डिटेलमध्ये इथे स्टडी करायचे आहेत मुलांना. टोटल हा जो काही प्रेझेंटेशन आहे ना रे, हा 60 to 70 आय गेस 65 स्लाइड्सचा हा प्रेझेंटेशन आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुलांना मी या प्रेझेंटेशनचा पण तुम्हाला लिंक देतोय. म्हणजे या सेशनमध्ये मी जे काही लिहिणार आहे इथे, ओके, जो कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, जे काही एक्सप्लेनेशन आहे, याचे नोट्स हे तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळत आहेत. ओके, जस्ट डाउनलोड करा. तुम्ही पण हे सर्व नोट्स नोटबुकमध्ये तुमच्या लिहून घ्या. यस स्टुडंट्स, सो मला असं वाटतं पहा, आपण हा सेशन आता इथे स्टार्ट करूया. जस्ट एक पॉईंट मिस झाला माझ्याने. हे 9 आर्टिकल झाल्यानंतर जो सेकंड लेक्चर असणार आहे ना, त्याच्यामध्ये 40 MCQs आपण डिस्कस करणार आहे प्रोबॅबिलिटीचे. यस, आणि आजचा जो काही हा थिअरॉटिकल लेक्चर आहे ना रे, मे बी 2 तासाचा किंवा मे बी 2.25 किंवा मे बी 2.5 तासाचा होईल. ओके, तर या सेशनमध्ये या सेशनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे माहिती का, हर एक आर्टिकल तुम्हाला इथे एक्सप्लेन केला जाईल, त्याचे न्यूमरिकल होतील, त्याच्यावरती 1-2 MCQs पण होतील. ओके, या सर्वच्या सर्व आर्टिकल बद्दल मी इथे तुम्हाला बोलतोय. ओके, याच्यानंतर जो सेकंड सेशन होईल तो असेल 40 MCQsचा डिस्कशन बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी. एक असाइनमेंट असेल जे की मी तुम्हाला सेकंड लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके, अँड देन फायनली थर्ड एक लेक्चर कंडक्ट करूया आपण, ज्याच्यामध्ये आपण MST CET 2020 मध्ये आलेले प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स पाहूया. ओके, अँड देन प्रोबॅबिलिटीला आपण इथे वाइंड अप करूया. तर पहा मुलांना, आता प्रोबॅबिलिटी हा लेसन आपण इथे स्टार्ट करूया मुलांना विथ आर्टिकल नंबर 1. काय पहा, एकदम बेसिक डेफिनेशन आहे ही प्रोबॅबिलिटीची, नाही का. प्रोबॅबिलिटी ऑफ अ इव्हेंट, जो काही इव्हेंट असेल नाही का, त्याची प्रोबॅबिलिटी इट कॅन बी रिटन ॲज फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. प्रोबॅबिलिटी म्हणजे मुलांना फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. जसं की एक्झाम्पल देतोय, समजा जर का तुम्ही एक डाय थ्रो करत असाल, नाही का, माहिती ना डाय 1 2 3 4 5 6 काही पडतं, नाही का. सो सॅम्पल स्पेस म्हणजे काय रे बाबा, 1 2 3 4 5 6 काही पडू शकतं 1 2 3 4 5 6 मध्ये, नाही का. आता समजा एखादा इव्हेंट आहे तुमचा, नाही का, जो की डिमांड करतोय, त्याला त्या इव्हेंटला पाहिजे असेल, समजा इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी विचारतोय तो. अरे इव्हन नंबर पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे या इव्हेंटसाठी फेवरेबल आउटकम्स आर 2, 4, 6, बरोबर ना. इव्हन नंबर जर का डिमांड करत असेल तर त्याचे फेवरेबल आउटकम्स 2, 4, 6 होणार आहेत. येस ऑर नो. सो एन ऑफ ए म्हणजे काय रे, इव्हेंट ए चा जो काउंट आहे दॅट इज इक्वल टू 3. सो दीज आर फेवरेबल वेज. एन ऑफ एस हे तर 6 आहे यार. एन ऑफ एस म्हणजे ऑल पॉसिबल आउटकम्स, नाही का, त्याला बोलतो आपण टोटल नंबर ऑफ एस. सो इव्हन नंबरची जर का तुम्हाला मुलांना इथे प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल, ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हन नंबर, ओके, इट शुड बी इक्वल टू गाइज फेवरेबल वेज बाय टोटल वेज. फेवरेबल तर तुम्हाला माहिती एन ऑफ ए बाय एन ऑफ एस पण बोलू शकतो आपल्याला. सो एन ऑफ ए इज 3 हियर, ओके, अँड एन ऑफ एस इज 6 हियर, दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. एकदम बेसिक आहे यार हे. ओके, एकदम बेसिक न्यूमेरिकल मी इथे तुमचा आता घेतलेला आहे प्रोबॅबिलिटीचा. सो हा आपला बेसिक आहे पहा प्रोबॅबिलिटीचा डेफिनेशन, फेवरेबल वेज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ वेज. ओके, दॅट मीन्स प्रोबॅबिलिटी. असे गाईज, आता काही बेसिक क्वेश्चन करतोय पहा आपण इथे. फर्स्ट आर्टिकलवरती डिपेंड करणार आहे. क्वेश्चन नंबर 1 पहा, अ फेअर डाय इज थ्रोन 2 टाइम्स. यार एक डाय 2 वेळेस जर का टाकला असेल तर काय काय पडणार आहे, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 अप टू 6 6. याच काही गोष्टी पडू शकतात, या व्यतिरिक्त काही पडू नाही शकणार आहे. येस, पुढे पहा काय म्हणतात ते. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट सम ऑफ नंबर्स ऑन देम इज 5. ओके, पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घ्या, एन ऑफ एस इट इज इक्वल टू 36. हे टोटल जे आउटकम्स आहेत ना रे, त्यांचा जो काउंट आहे दॅट इज इक्वल टू 36 हियर. ओके, सो फर्स्ट सबटाइप काय बोलतोय, सम ऑफ नंबर्स ऑन देम इज 5. आपल्याला माहिती प्रोबॅबिलिटी म्हणजे फेवरेबल बाय टोटल. आता फेवरेबल काय माहित नाही, बट टोटल तर 36 आहे. आता सम ऑफ नंबर 5 असणे म्हणजे काय, हे हा चालतो पहा, हा पण चालतो, हा पण चालतो आणि हा पण चालतो. अरे
सो अशी किती गोष्टी चालतात? 4 गोष्टी चालतात. सो फेवरेबल वेज आर 4, टोटल वेज आर 36, सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 9. ओके, नाउ सेकंड सबटाइप पहा बरं काय म्हणतात. सम ऑफ नंबर्स ऑन देम इज ॲटलिस्ट 8 म्हणे. म्हणजे दोन या जे काही पडतात ना त्यांचा सम हा ॲटलिस्ट 8 असला पाहिजे, म्हणजे मिनिमम 8 असला पाहिजे. 9 पण चालतो, 10 पण चालतो. सो ॲटलिस्ट 8 वाले कुठे माहिती का रे? हे पहा बरं जरा तुम्ही. हा एवढा जर का मी सेक्शन करेन, ओके, तर हे हा जो डायगोनल असतो ना रे, हा 8 आहे, 8 आहे, 8 आहे, 8 आहे, 8 आहे. समजतं का तुम्हाला? सो सम 8 चालतात, सम 9 चालतात, सम 10 चालतात, सम 11 चालतात, सम 12 चालतं. म्हणजे हे सर्वजण चालतात नाही का? किती काउंट आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. yes, 15 काउंट आहे पहा. ओके, सो फेवरेबल वेज आर गाइस 15 अँड टोटल वेज आर 36 हियर. सो सेकंड सबटाइपचा जो आन्सर आहे दॅट इज 15 डिवाइड बाय 36. पहा रे आता थर्ड सबटाइप काय म्हणतोय. फर्स्ट थ्रो गिव्स मल्टिपल ऑफ 2. थोडंसं मी पेनचा कलर चेंज करतो आता इथे. ओके, तर काय म्हणतात, फर्स्ट थ्रो गिव्स मल्टिपल ऑफ 2 अँड सेकंड थ्रो गिव्स मल्टिपल ऑफ 3 म्हणे. फर्स्ट थ्रो गिव्स मल्टिपल ऑफ 2 and second throw gives multiple of 3. First throw gives multiple of 2, second throw gives multiple of 3. चालतं आहे. First throw gives multiple of 2 and second throw gives multiple of 3. ओके, मल्टिपल ऑफ 2 आहे हा आणि हा मल्टिपल ऑफ 3 आहे. यस, मल्टिपल ऑफ 2 आहे हा, बरोबर, आणि हा मल्टिपल ऑफ 3 आहे. अगेन मल्टिपल ऑफ 2 मल्टिपल ऑफ 3. किती चालतात रे? 1 2 3 4 5 6. ओके, सो 6 फेवरेबल आहेत आणि टोटल 36 आहे. दॅट मीन्स आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 6. पाहून घ्या, काही रॉंग तर नाही केलेलं ना आपण. यस, याच्यानंतर पहा हा जो लास्ट सबटाइप आहे काय म्हणतात पहा. प्रोडक्ट ऑफ नंबर्स ऑन देम इज 12 म्हणे. हे पहा, फेवरेबल बाय टोटल, टोटल तर 36 आहे. आता फक्त फेवरेबल तुम्हाला काढायचं. प्रोडक्ट 12 असला पाहिजे असे फेवरेबल काढा बरं. परत मी कलर चेंज करतोय. आता काय घेऊ रे कलर बाबा? चलो ब्लू. ब्लू ऑलरेडी घेतलेला आहे. चलो पहा, प्रोडक्ट 12 पाहिजे काय? प्रोडक्ट 12 कुठे होतो? 1. ओके, then 2, then 3, then 4. बरोबर ना? सो मला तरी असे 4च वाटतात. आणखीन कोणता आहे का तुम्ही जस्ट चेक करा. आणखीन कोणता मला तर दिसत नाहीये इथे. ओके, सो टोटल फक्त असे 4च आहेत नाही का? सो 4 डिवाइड बाय 36, दॅट मीन्स गाइज 1 डिवाइड बाय 9 हा आपला इथे आन्सर बनतोय सबटाइप नंबर डी चा. ओके, सो हे होते पहा सम्स. नाव सी सेकंड स्लाइड. याच्यावरती काय म्हणतात पहा. A box contains 75 tickets numbered 1 to 75. ठीक आहे, 1 पासून 75 नंबर्स दिलेले आहेत तिकीटला. डन. सो आपला जो सॅम्पल स्पेस आहे ना इथे तो काय असणार आहे माहिती का? साहजिकच आहे 1 2 3 4 5 अप टू 75. सो टोटल यार असे लाईक तिकीट्सचे नंबर्स आहेत नाही का? पुढे बघा काय म्हणतात. A ticket is drawn at random from the box. Find the probability that number on the ticket is divisible by 6 म्हणे. हा जो इव्हेंट आहे ना, ए वाला इव्हेंट, ओके, तर तो असा डिमांड करतोय नंबर ऑन द तिकीट इट शुड बी डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे ए असा डिमांड करतोय 6 12 18 24 30 36 हे असे नंबर इथे डिमांड करतोय नाही का? आणि फायनली 72 येईल बरं. ओके, 75च्या आधीचा असा जो नंबर जो की 6 ने डिव्हिजिबल आहे, जो की 72 आहे. येस ऑर नो? सो असे नंबर्स डिमांड करतोय सबटाइप नंबर ए. जर का तुम्ही याचा इथे काउंट पाहणार आहे एन ऑफ एचा जो काउंट आहे, ओके, तर तो आहे पहा 72 डिवाइड बाय 6 जर का कराल यू विल गेट 12. सो टोटल काउंट 12 बनतो. हे पहा तुम्ही 12 बनतो. इथेपर्यंत किती काउंट आहे? 12 बाय 6 कराल, 12 बाय 6 कराल 2 बनतो, सेकंड नंबर हा. 18 बाय 6 कराल थर्ड नंबर आहे. 24 बाय 6 कराल फोर्थ, हा 1 2 3 4 फोर्थ नंबर आहे. म्हणजे हा कितवा नंबर आहे? 72 बाय 6 म्हणजे 12th नंबरचा तो नंबर आहे नाही का? दॅट मीन्स गाइज दिस एन ऑफ ए इट शुड बी इक्वल टू 12 हियर. फाईन. पुढे काय म्हणतात पहा. प्रोबेबिलिटी फाइंड करायची होती ना आपल्याला याची, बरोबर ना? सो प्रोबेबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट, प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट ए कॅन बी रिटन ॲज एन ऑफ ए, ओके, डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एस तर 75 आहे यार. ओके, सिम्प्लिफिकेशन करू शकता तुम्ही इथे. सो हा होता आपला सबटाइप नंबर 1. नाउ सी सेकंड सबटाइप. काय म्हणतात सेकंड सबटाइप मध्ये पहा. नंबर ऑन अ तिकीट इज अ परफेक्ट स्क्वेअर. ओके, होऊ शकेल का रे तुमच्याने? हा नंबर ऑन अ तिकीट इज अ परफेक्ट स्क्वेअर. सो सबटाइप बी जो आहे तो कशा कशाचा डिमांड करतोय पहा. 1 परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. 1 आहे परफेक्ट स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 येतो, देन 9 येतो, देन 16 येतो, 4 चा स्क्वेअर 16, देन 25 येतो, देन 36 येतो, देन 49 येतो, देन 64 येतो.
ओके 64 नंतर 81 आहे, बट तो 75 च्या लाईक पुढे जातोय, सो नाही घेऊ शकत तो. सो जर का तुम्ही इथे नीट पाहाल एन ऑफ बी चा जो व्हॅल्यू आहे ना मुलांना, दॅट इज इक्वल टू 8 हियर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इट कॅन बी रिटन ॲज एन ऑफ बी दॅट इज 8 डिवाइड बाय टोटल, हा 75 चा काउंट आहे. ओके सो आन्सर शुड बी गाइज 8 डिवाइड बाय 75. हा सेकंड सबटाइपचा आन्सर बनतोय. थर्ड सबटाइप पाहाल तुम्ही इथे, नंबर ऑन तिकीट इज अ प्राईम नंबर. ओके सो याचा परत एक सेट बनवायला लागेल तुम्हाला. इव्हेंट सी जो आहे ना तो असा डिमांड करतोय की नंबर ऑन तिकीट इज अ प्राईम नंबर. सो प्राईम नंबर तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करायचे. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर ज्याला की कशाने डिवाइड नाही करू शकत तुम्ही. ओके सो 2 3 देन 5 देन 7 देन 11 देन 13 देन 17 19, यार खूप बोरिंग काम आहे हा तसा. 23 देन 27 28 29. ओके बापरे 31 37. ओके देन 41 43 then 47 then 51 तर नाही आहे 53 yes 53 then 55 56 57 58 59. okay then 61 65 66 67 67 69 तर नाही आहे सॉरी 69 नाही, अरे यार हा इरेजर नाही आहे तसा. ओके चलो 71 अँड देन फायनली 73. बापरे खूप आहे. मी जर का चुकून एखादा मिस केला असेल किंवा जर का चुकून इथे असा एक कोणता नंबर लिहिला असेल जो प्राईम नाहीये, ओके तर प्लीज कमेंट सेक्शनवरती कळवा. ओके तर हे फार लक्ष देऊन तुम्हाला इथे नंबर्स नोट डाऊन करायचे आहेत. यांचा काउंट पहा जो काही होत असेल एन ऑफ सी, जो काही होत असेल किती बनतो रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ओके सो 21 डिवाइड बाय टोटल तर 75 होतं ना रे. ओके सो थर्ड जो सबटाइप आहे ना त्याचा आन्सर पहा बनतोय 21 डिवाइड बाय 75. अँड फायनली जो लास्ट वाला आहे, ओके नंबर ऑन अ तिकीट इज डिव्हिजिबल बाय 3 and 5, म्हणजे 3 नी पण डिव्हिजिबल पाहिजे आणि 5 नी पण डिव्हिजिबल पाहिजे. हे मी इथे करतोय बरं, इतक्या जागात होऊन जाईल त्याला तसं नाही का. डी जो सबटाइप आहे तो त्याचा काय डिमांड आहे माहिती का, नंबर ऑन तिकीट इट शुड बी डिव्हिजिबल बाय 3 ॲज वेल ॲज 5. दोघांनी डिव्हिजिबल पाहिजे बरोबर. 3 आणि 5 नी कोण डिव्हिजिबल आहे? 15 इज अ डिव्हिजिबल बाय 3 ॲज वेल ॲज 5. 30 पण डिव्हिजिबल आहे 3 5 नी. ओके देन 45 पण डिव्हिजिबल आहे, 60 पण डिव्हिजिबल आहे, 75 पण डिव्हिजिबल आहे. येस ऑर नो. सो डी जो बेसिकली इव्हेंट आहे ना त्याचे जे आउटकम्स आहेत ना फेवरेबल आउटकम्स 1 2 3 4 5 आहेत. ओके सो फेवरेबल डिवाइड बाय टोटल तर 75 आहेत ना. सो दिस इज द प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट डी हियर. ओके गाईज सो जाऊ का मी पुढे. नेक्स्ट स्लाइड पहा काय म्हणतात ते. इफ वन कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स, बाबा एक कॉइन 3 वेळेस टॉस केला, म्हणलं ठीक आहे चलो ओके. देन फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट सेकंड इज नॉट अ हेड. आता जर का एक कॉइन 3 वेळेस टॉस केला ना तो जो सॅम्पल स्पेस बनतोय, ओके सॅम्पल स्पेस तो काय असतो रे एच 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 टी एच टी एच देन एच टी टी. देन बस आता फक्त एच ला टी नी रिप्लेस करा, टी टी एच टी अँड देन फायनली टी एच एच. बरोबर. आता काय पहा विषय, फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट सेकंड इज नॉट अ हेड. दुसरा हेड नाहीये. सेकंड इज नॉट अ हेड, सेकंड इज नॉट अ हेड. हा हे आहे आपल्याला फेवरेबल नाही का. सेकंड इज नॉट अ हेड, यस. सेकंड वन इज नॉट अ हेड, यस. सेकंड वन इज नॉट अ हेड. ओके सो किती जर फेवरेबल तर 4 आहेत बट टोटल तर 8 आहेत. टोटल हा काउंट कराल तर 8 आहेत बट फेवरेबल 4 आहेत. सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 2 गाइस. ओके हा थर्ड सबटाइप या क्वेश्चनचा आन्सर आहे आपला. ओके नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात पहा. कन्सिडर 2 डाइस. Okay, consider 2 dice are thrown once. Okay, fine. Find the probability that perfect square or a prime number occurs. Okay, इथे थोडंसं छोटंसं करेक्शन आहे पहा. Find the probability that sum, okay, sum is a perfect square or a prime number. असा विषय इथे and नाही इथे or आहे. Okay, sum is a perfect square or a prime number. Okay, तर पहा रे आता मुलांना, एक तर sum तुम्हाला perfect square चालतो आणि प्राइम नंबर पण चालतो. हे पहा 1 + 1 is 2, 2 is a prime, 3 is a prime, 4 is a perfect square, सम 4 आहे परफेक्ट स्क्वेअर आहे, 5 is a prime, 6 काहीच नाही आहे रे. ओके हा 7 is a prime चालतो, 3 is a prime, 4 is a perfect square, then 5 is a prime, 7 is a prime. ओके फाईन. सो काय पहा 4 is a perfect square here, then 5 is a prime, then 7 is a prime again. Okay, and this 9 is a perfect square. Okay, तर 5 is a prime, then 7 is a prime, and then finally 9 is a perfect square. Okay, done. So 7 is a prime,
then 9 is a perfect square, 11 is basically prime number here. ओके, त्याच्यानंतर हा 7 बनतोय पहा. ओके, तो चालतो आपल्याला. त्याच्यानंतर हा 9 is a perfect square here. यानंतर हा 11 चालतो पहा आपल्याला. ओके, 11 इज अगेन अ प्राईम नंबर. सो पहा बरं टोटल काउंट किती आहे इथे नाही का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. टोटल बनतोय पहा 22. फेवरेबल आर 22 अँड बेसिकली टोटल नंबर ऑफ वेज आर 36. टोटल तर 36 आहेत ना असे, बरोबर ना. सो गाईज आन्सर शुड बी 22 डिवाइड बाय 36. इन केस कोणता लाईक रॉंग कन्सिडर केला असेल तर जस्ट थोडंसं करेक्ट करा. ओके, असं होऊ शकतं घाई गडबडीत लाईक एखादा लाईक कोणता तरी नंबर किंवा एखादा कोणता तरी बेसिकली सम मी इथे मिस केलाय नाही का, असं होऊ शकतं. तर ठीक आहे. सो आन्सर बनतो पहा 22 डिवाइड बाय 36. जातोय पहा पुढच्या क्वेश्चनमध्ये. ओके, सो ऑप्शन इथे व्हेरीफाय करू शकतो ना. येस मी ऑप्शन्स नाही बघितले ऍक्च्युली. सो 11 डिवाइड बाय 18, 11 डिवाइड बाय 18 ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर बनतो यार. ओके, नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन गाईज. काय म्हणतात पहा. आता हा वाला क्वेश्चन चांगला आलाय पहा. इतके आतापर्यंतचे जे क्वेश्चन्स होते ना, ओके, थोडेसे लाईक बेसिक लेवलचे होते. डेफिनेटली प्रोबॅबिलिटी जस्ट स्टार्ट केला होता आपण. ओके, तर सुरुवातीचे जे काही क्वेश्चन्स होते अरे, ओके, असं समजा की 10th स्टँडर्डच्या लेवलचे होते. 10वी मध्ये पण तुम्ही प्रोबॅबिलिटी केलंच आहे नाही का. ओके, काइंड ऑफ त्याच लेवलचे क्वेश्चन्स होते. आता पहा काय. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट इयर चूजन ॲट रँडम हॅज अ 53 संडेज. ओके, परत सांगतोय पहा. याच्यामध्ये परत आणखीन एक छोटंसं करेक्शन करतोय. आता हा खूपच चांगला क्वेश्चन आहे. ओके, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट, इथे मी लीप इयर करतोय. Find probability that leap year chosen at random has a 53 Sundays. आता याच्यानंतर ना हे लीप इयर काढून ओके नॉर्मल इयर साठी पण आपण करून घेऊया नाही का, बघूया काय चेंज होणार आहे. सो इट्स फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट लीप इयर चूजन ॲट रँडम हॅज 53 संडेज. लीप इयर मध्ये 53 संडे असण्याची प्रोबॅबिलिटी विचारतात ते आपल्याला. यार लीप इयर म्हणजे 366 डेज. काय पहा काय 366 डेज म्हणजे लीप इयर आहे. आता 366 ला मी 364 प्लस 2 डेज असं लिहू शकतो. अरे ते म्हणणार हे असं कशासाठी. हे पहा 364 डिवाइड बाय 7 इतके वीक्स बरोबर, प्लस 2 डेज असं मी इथे लिहू शकतो. अरे म्हणजे हे जर का कॅल्क्युलेशन कराल यू विल गेट 52 वीक्स. ओके, 52 वीक्स प्लस 2 डेज. यस स्टुडंट्स, म्हणजे ना रे लीप इयर मध्ये 366 डेज आहेत. हा चलो हे माहिती आहे. म्हणजे 52 वीक्स आहेत आणि प्लस एक्स्ट्रा 2 डेज आहेत. मग तुम्ही मला हे सांगा मुलांना 52 वीक्स जर का असतील तर 52 संडे तर फिक्स आहेत, 100% आहेत. आता राहतो फक्त एकच विषय की तो एक्स्ट्रा एक संडे जो आहे ना तो जर का इथे आला ना तर तो 53 संडे आपण इथे मॅच करू शकतो. अरे 53 संडे आपण मॅच करू शकतो, बरोबर आहे. तर मग पहा आता 52 वीक मध्ये 52 संडे 100% आहेत. ओके, मग राहतो या 2 दिवसावरती सर्व काही ठरणार आहे की किती संडेज आहेत, 53 संडे की 52 संडे हे या 2 दिवसावरती ठरणार आहे. आता मी तुम्हाला असं सांगतोय पहा हे जे राहिलेले 2 दिवस आहेत काय काय होऊ शकतं रे. ओके, संडे मंडे, ओके, मंडे ट्यूजडे, ट्यूजडे वेनसडे, वेनसडे थर्सडे, थर्सडे फ्रायडे, फ्रायडे सॅटरडे, सॅटरडे संडे असं होऊ शकतं ना. जे राहिलेले 2 दिवस आहेत ते 2 दिवस काही पण होऊ शकतात. मे बी संडे मंडे होऊ शकतं, मंडे ट्यूजडे होऊ शकतं, और ट्यूजडे वेनसडे होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. अरे बरोबर आहे. आपल्याला जर 53 संडे पाहिजे ना, आपल्याला 53 संडेची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची ना. मग मी इथे लिहू का प्रोबॅबिलिटी ऑफ 53 संडेज. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ 53 संडेज इज इक्वल टू गाइस, प्रोबॅबिलिटी म्हणजे माहिती आपल्याला वरती फेवरेबल असतं आणि खालती टोटल असतं. फेवरेबल पहा बरं 53 संडे साठी मला असं वाटतं की हे आलं पाहिजे. संडे मंडे आलं तरी 53 संडे होऊ शकतं आणि सॅटर्डे संडे जरी आला ना तरी 53 संडे होऊ शकतं नाही का. 52 तर ऑलरेडी झालेलं आहे बट आपल्याला एक संडे पाहिजे एक्स्ट्रा नाही का. सो असं संडे मंडे पण चालेल किंवा सॅटर्डे संडे पण चालेल. सो फेवरेबल आर 2 अँड टोटल आर 7 गाईज. ओके, सो आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय 7. पण टोटल तर 7 आहेत ना हे. ओके, पॉसिबिलिटीज 7 पॉसिबिलिटीज आहेत. तर राहिलेल्या 2 दिवसांचे 7 पॉसिबिलिटीज आहेत. येस, सो गाईज आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय 7. आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय 7. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, आता या क्वेश्चन मध्ये जर का मी असं चेंज करीन, समजा हे लीप इयरच्या जागी, आता मी हे सर्व रब करतोय बरं. ओके, समजा जर का मी या लीप इयरच्या जागी नॉर्मल इयर टाकेन. से फॉर एक्झाम्पल इथे लीप इयरच्या जागी मी इथे नॉर्मल इयर टाकतोय, नॉर्मल इयर. ओके, लीप इयरच्या जागी मुलांना नॉर्मल इयर जर का टाकला, नॉर्मल म्हणजे लीप इयर नाही, साधा सुद्धा इयर म्हणजे ज्याच्यामध्ये टोटल डेज 365 असतात. टोटल 365 डेज असतात. आता मग या 365 डेजला मी 364 प्लस 1 डे असं लिहू शकतो ना.
अरे 364ला परत 364 डिवाइड बाय 7 इतके वीक्स, बरोबर, प्लस 1 एक्स्ट्रा डे असं लिहू शकतो, म्हणजे 52 वीक्स, यस 52 वीक्स प्लस 1 एक्स्ट्रा डे असं लिहू शकतो. अरे मी 52 वीक्स मध्ये 52 संडे तर 100% येणार आहे. 53 संडेसाठी हे आपल्याला इथे बघायला लागतं. ते एक्स्ट्रा जो एक डे आहे ना, 1 डे आहे ना, त्याच्यावरती डिपेंड करणार आहे 53 संडे आहेत की नाही आहेत. आता मग तो जो एक्स्ट्रा 1 डे आहे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं रे, संडे येऊ शकतो, तो जो एक दिवस आहे तो संडे पण होऊ शकतो, किंवा मंडे होऊ शकतो, ट्यूजडे होऊ शकतो, वेनसडे होऊ शकतो, थर्सडे होऊ शकतो, फ्रायडे होऊ शकतो, सॅटर्डे होऊ शकतो. संडे तर ऑलरेडी कन्सिडर केलेलाच आहे आपण, बरोबर. आता मला तुम्ही सांगा बरं 53 संडेसाठी मुलांना, ओके, 53 संडेसाठी फेवरेबल बाय टोटल, हे पहा 52 संडे तर फिक्स आहे, बरोबर. सो आता टोटल जे आहेत ना वेज, त्या एका दिवसाचे टोटल वेज आर 7, काही पण होऊ शकतं. बट फेवरेबल 53 संडे पाहिजे असेल तर तो एक जो दिवस आहे ना तो संडे झाला पाहिजे. सो फेवरेबल इज ओनली 1, ओके, बट टोटल आर 7. सो गाइस आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 7. आन्सर किती असला पाहिजे मुलांनो, 1 डिवाइड बाय 7 असला पाहिजे, 1 डिवाइड बाय 7 असला पाहिजे आन्सर. ओके, दॅट मीन्स ऑप्शन नंबर डी इथे आन्सर असला पाहिजे. आता मग तुम्ही म्हणाल हे करेक्शन का केलं होतं मग आधी, याच्या आधीच्या समला, ठीक आहे, हे दोन्ही सम आपण डिस्कस केले ना, लीप इयरचा पण डिस्कस केला, नॉर्मल इयरचा पण डिस्कस केला, ओके. पण आता पहा मेन काय, हा जो काही सम तुम्हाला इथे दिसतोय, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट इयर चूजन ॲट रँडम हॅज 53 संडेज. आता याचा विषय कसा आहे माहिती का मुलांना, याचा विषय 2/7 पण आन्सर नाहीत आणि 1/7 पण आन्सर नाहीत, हे तुम्ही आधी समजून घ्या, ओके. आता हा आर्टिकल खरं तर झालेला नाही आपल्याला आणखीन, बट आता मी या स्टेजला इथे जस्ट एक्सप्लेन करतोय, पहा समजलं तर ठीक, अदरवाईज मी स्किप करा, काही लोड नाहीये. आधीचे 2 चेंजेस सांगितले ना, लीप इयर बोललो तर 2/7 लिहायचं, नॉर्मल इयर बोललो तर 1/7 लिहायचा, ओके. आता इथे असं म्हणतात की फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट इयर चूजन ॲट रँडम. तुम्हाला काय माहिती तो इयर लीप इयर आहे की रँडम इयर आहे, हेच तर माहित नाही आपल्याला, बरोबर. मग अशा केसमध्ये कसं करायचं असतं माहिती का, तर पहिले तर असं करायचं बा, यार लीप इयर पण येऊ शकतो, ओके, जो इयर आहे ना तो लीप इयर पण होऊ शकतो. लीप इयर असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 असते, 4 वर्षात एक लीप इयर असतो, बरोबर ना. लीप इयर असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 आणि त्याच्यात 53 संडे असण्याची प्रोबॅबिलिटी 2/7 असते. और लीप इयर नाहीये, नॉर्मल इयर असण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 असते, ओके, आणि त्याच्यामध्ये 53 संडे असण्याची प्रोबॅबिलिटी आत्ताच फाइंड केलं होतं ना आपण, 1/7 असते. येस ऑर नो, खालती 28 आहे, खालती 28 आहे, वरती 2 आहे, और मीन्स ऍडिशन असतो पहा, डिवाइड बाय 28. सो आन्सर शुड बी गाइस 5 डिवाइड बाय 28. 5 डिवाइड बाय 28 असा आन्सर असला पाहिजे. ऑप्शन नंबर ए इथे आपला आन्सर बनतोय. पण मुलांना एक 2 मिनिट थांबा तुम्ही, हा कॉन्सेप्ट आणखी आपला इथे एक्सप्लेन झालेला नाहीये. काय करतोय हे ऑर म्हणजे ऍडिशन, किंवा हे काय केलेलं आहे एक्झॅक्टली, नाही का, हे तुम्हाला इतक्या लवकर आणखी नाही समजणार. कम्प्लीट हा सेशन व्यवस्थित पहा, पुढे जाऊन अशा गोष्टी येणार आहेत, ओके. मग तुम्ही म्हणाल हा सम आत्ता काय इंट्रोड्यूस केला आधी, हे पहा मला ते 2 गोष्टी डिस्कस करायच्या होत्या, एक लीप इयरचा क्वेश्चन आणि एक नॉर्मल इयरचा क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे जेन्युइनली असं सॉल्व्ह करायचं असतं, जसं की आन्सर 5 डिवाइड बाय 28 असतं. तरी पण थोडंसं ट्राय करतो मी समजून सांगण्याचा, ओके. तर काय पहा मुलांना, आपल्याला हे माहितीच नाहीये की तो जो इयर आहे ना, तो जो इयर आहे तो लीप इयर आहे की लाईक नॉर्मल इयर आहे, हेच तर माहित नाहीये. मग असे केसेस बनवायला लागत असतात, असे केसेस बनवायला लागतात. मग पहिले विचार करायचे की यार तो लीप इयर आहे, मग लीप इयर असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 लिहायची, बरोबर. मग लीप इयर मध्ये 53 संडे असण्याची प्रोबॅबिलिटी 2/7. लीप इयर अँड 53 संडे, ओके. 2 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही इथे फक्त. अँड मीन्स मल्टिप्लिकेशन असतं आणि ऑर मीन्स ऍडिशन असतं प्रोबॅबिलिटीच्या केसमध्ये. प्रोबॅबिलिटीच्या केसमध्ये अँड जिथे कुठे वापरलं तिथे मल्टिप्लाय करायचं असतं आणि ऑर जिथे कुठे वापरलं तिथे ऍडिशन करायचं असतं. पहा लीप इयर आहे अँड 53 संडे आहेत, बरोबर, हे होऊ शकतं नाही का. सो लीप इयर असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 अँड 53 संडे असण्याची प्रोबॅबिलिटी 2/7. फाईन. ऑर मीन्स ऍडिशन. नॉर्मल इयर आहे, नॉर्मल इयर येण्याचं प्रोबॅबिलिटी 3/4 आणि त्याच्यामध्ये 53 संडे येण्याचं प्रोबॅबिलिटी 1/7. ओके. सो हे कॅल्क्युलेशन कराल तर हे असं येतं. जास्त काही डोकं आता नका लावू मुलांना प्लीज, ओके. आणखीन हे असे आर्टिकल झालेले नाहीयेत, ओके. सो सध्यासाठी याला होल्ड केलं तरी चालेल, जेव्हा होईल तेव्हा लाईक हा एक्सप्लेनेशन तुम्ही परत पहा, मे बी तुम्हाला समजून जाईल, ओके. तर पहा मुलांना आता नेक्स्ट सम काय पहा. 3 आयडेंटिकल डाइस आर रोल्ड, ओके. 3 आयडेंटिकल डाय टाकलेले आहेत आपण, ठीक आहे, चलो मान्य. द प्रोबॅबिलिटी दॅट सेम नंबर विल अपीअर ऑन ईच ऑफ देम इज. कसं आहे माहिती का, जर का फक्त एकच डाय टाकला, फक्त एकच डाय जर का टाकला तर तुमचा सॅम्पल स्पेस असतो 1 2 3 4 5 6. येस ऑर नो. जर का तुम्ही 2 डाय टाकले ना रे, तर एन ऑफ एस म्हणजे ते किती 1 1 1 2 1 3 1 4 अप टू 6 6 असतं की नाही, 36 असतं की नाही. पहा परत, जर का तुम्ही एक डाय 2 वेळेस टाकला
किंवा 2 डाय एकदाच असे टाकून दिले, बरोबर. आता असा विचार करायचा की यार एक डाय टाकला असता तर 6 आउटकम असतात, मग तो एक डाय किती वेळेस टाकला, 2 वेळेस टाकला, मग म्हणून पॉवर 2 करायचा. ओके, आन्सर किती बनतं रे, 36 बनतं. सो हे आउटकमचे वेज असतात. अरे सो सिमिलरली इथे 3 डाय थ्रो केलेत ना, 3 डाय थ्रो केलेत ना, म्हणजे एक डाय टाकला तर किती आउटकम असतात रे, 6 असतात. पण असे किती वेळेस थ्रो केलेत, 3 वेळेस थ्रो केलेत, म्हणून रेज टू पॉवर 3 करायचा. अरे ओके, सो 216 आउटकम असतील. म्हणजे मुलांना जर का तुम्ही 3 डाय टाकले ना रे, काय काय आउटकम येतात माहिती का, 111, 112, 113, 114, 115, 116, 121, 122, 123. अरे असे खूप सारे आउटकम येतात. टोटल 216 आउटकम येतात. अरे 216 आउटकम येत असतात टोटल. तसं मी आता इथे फॉर्म्युला सांगितलंय तुम्हाला, मी परत एक वेळेस सांगतोय पहा, परत ती गोष्ट एकदा जस्टिफाय करतोय. पहा, एक कॉइन जर का टॉस केला तर हेड आणि टेल असे 2 आउटकम असतात. म्हटलं ठीक आहे चलो ओके. एक कॉइन टॉस केला तर जर का 2 कॉइन टॉस केले ना, 2 कॉइन किंवा एक कॉइन जर का 2 वेळेस टॉस केला, बरोबर, एक कॉइन 2 वेळेस टॉस केला, एक कॉइन टॉस केला तर 2 आउटकम असतात यार. पण किती वेळेस टॉस केला, 2 वेळेस, म्हणून रेज टू पॉवर 2 करायचा. सो आन्सर काय बनतं रे, 4 बनतं. 4 तर आउटकम येतात 2 कॉइन किंवा एक कॉइन 2 वेळेस टॉस केला तर. कसे 4, HH, HT, TH, TT, हे 4च तर आउटकम आहेत. अरे समजा एक कॉइन 3 वेळेस जर का टॉस केला, एक कॉइन 3 वेळेस जर का टॉस केला, HHH, HST, HTH, HTT, then TTT, TTH, THT and finally THH, असे 8 आउटकम आहेत. 8. काय बोललो मी, एक कॉइन 3 वेळेस टॉस केला, एक कॉइन टॉस केला तर 2 आउटकम असतात. बट किती वेळेस केला असं टॉस, 3 वेळेस केला, म्हणून रेज टू पॉवर 3 करायचा. सो आउटकम्स आर 8. पान आहे 8च तर आउटकम आहेत. सो हा फॉर्म्युला असतो मुलांना इथे. येस, सो हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. तर मला तुम्हाला सांगायचं काय, पहा इथे पहा जरा. If 3 identical dice are rolled, okay fine, then the probability that same number will appear on each of them is, हे पहा टोटल वेळेस तर हे समजलंय रे, एकदा डायस थ्रो केला की 6 आउटकम असतात. बट असे 3 वेळेस जर का डाय टाकले गेले असतील तर टोटल आउटकम्स आर 6 रेज टू पॉवर 3. फाईन. बट फेवरेबल जे आहेत ना, फेवरेबल मध्ये काय म्हणतात पहा, फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट सेम नंबर विल अपिअर ऑन ईच ऑफ देम. म्हणजे तिघांवरती म्हणजे 111 आलाय, किंवा 222 आलाय, किंवा 333 आलेला आहे, किंवा 444 आलेला आहे, किंवा 555 आलेला आहे, और फायनली 666 आलेला आहे. सो फेवरेबल वेज आर 1 2 3 4 5 6 अँड डिवाइड बाय टोटल वेज आर 216. सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 36. असं आपलं इथे आन्सर बनणार आहे मुलांना. ऑप्शन नंबर बी इथे आपला आन्सर बनतोय यावाला पर्टिक्युलर सबटाईपचा. ओके, येस स्टुडंट्स, जातोय पहा पुढे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय पहा. फॉलोइंग टेबल गिव्स डिस्ट्रीब्युशन ऑफ वेजेस ऑफ 100 वर्कर्स. म्हणजे 100 लोक आहेत तर त्यांचा डेली बेसिसचा सॅलरी इथे दिलेला आहे त्यांनी, नाही का. म्हणजे 120 ते 140 रुपये ज्यांचा पगार आहे डेली बेसिसवरती, असे 9 वर्कर्स आहेत. 140 to 160 ज्यांचा पगार आहे डेली बेसिसवरती, असे 20 वर्कर्स आहेत. 160 to 180 पगारवाले 0 वर्कर्स आहेत. 180 to 200 पगारवाले 10 वर्कर्स आहेत. देन 200 to 220 वाले 8 वर्कर्स आहेत. 220 to 240 वाले 35 अँड देन फायनली 18 वर्कर्स आहेत. 240 to 260 पगार उचलणारे डेली बेसिसवरती. येस, काय म्हणतात पहा. सपोज अ वर्कर इज सिलेक्टेड ॲट रँडम. चलो वर्कर घेतला, ठीक आहे फाईन. फाइंड द प्रोबेबिलिटी दॅट हिज वेजेस आर अबव 200. बरोबर, 200 पेक्षा जास्त त्याची पगार याची प्रोबेबिलिटी काय. 200 पेक्षा जास्त पगारवाले म्हणजे हे का रे, बरोबर ना. म्हणजे फेवरेबल वर्कर्स आर हे तर तिघांचं ऍडिशन. बट टोटल वर्कर्स आर फेवरेबल बाय टोटल असतं ना. टोटल वर्कर्स किती आहेत रे, टोटल वर्करची संख्या 9 + 20 + 0 + 10 + 8 + 35 ओके + 18 हे टोटल वर्कर्सचा काउंट आहे. हे डिवाइड बाय हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा बरं मुलांना. जो काही येईल तो तिथे ऑप्शन तुम्हाला इथे मॅच करायचा आहे. ओके, येस स्टुडंट्स, पहा मुलांना आता नेक्स्ट आर्टिकल करतोय पहा आपण ऍडिशन थिअरम. आता एक्झॅक्टली हा ऍडिशन थिअरम काय आहे हे थोडंसं बघूया आपण इथे. नाउ दिस रेक्टँगल स्टँड्स फॉर सॅम्पल स्पेस. रेक्टँगल म्हणजे आता इथे आपला सॅम्पल स्पेस आहे पहा. ओके, इथे एक इव्हेंट ए आणि इव्हेंट बी मी इथे रिप्रेझेंट करतोय. ओके, जस्ट इथे नोट करतोय पहा. लेट दिस बी इव्हेंट ए, लेट दिस बी इव्हेंट बी. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं माहिती का, आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी फाइंड करायचं असतं. आपल्याला मुलांना प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी फाइंड करायचं असतं. ओके, आता मी इथे असं लिहू शकतो का पहा बरं. एन ऑफ ए युनियन बी गाइस, n of a union b is equal to n of a plus n of b plus n of b minus of n of a intersection b. कोणत्या बेसिसवरती लिहिलं जरा नीट बघा. काय a युनियन b म्हणजे काय असतं माहिती का रे. a युनियन b म्हणजे हे अख्खा सर्व दोघांचं मिळून लाईक, नाही का.
युनियन हा ऑपरेशन तुम्हाला आय होप माहिती असेल, बरोबर. सो गाईज दिस इज ए युनियन बी. हा ए युनियन बी आहे. सो ए युनियन बी मीन्स एन ऑफ ए. आता एन ऑफ ए म्हणजे काय रे, ए म्हणजे तर हा ना, ए म्हणजे तर हा. सो एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी. एन ऑफ बी म्हणजे हे पहा, हा बी आहे आपला, बरोबर, हा बी आहे. आता मला असं समजायला लागलं की बहुतेक हावाला जो एरिया आहे ना, हा बहुतेक डबल ऍड करतोय आपण. सो एक वेळेस मायनस पण केला पाहिजे. सो एक वेळेस तिथे मायनस केलं पाहिजे. हा पॉईंट तुम्हाला समजला. सो एन ऑफ ए युनियन बी इज एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. फाईन. मी एक काम करतो, जरा डिवाइड करतो सर्वांना, दोन्ही साईडला मी एन ऑफ एस ने डिवाइड करतो, एन ऑफ एस ने डिवाइड करतो, एन ऑफ एस, एन ऑफ एस, एन ऑफ एस, एन ऑफ एस. सर्व साईडला मुलांना मी इथे एन ऑफ एस ने डिवाइड केला. आता हे समजतं तुम्हाला, एन ऑफ ए बाय एन ऑफ एस इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए. n of b by n of s is probability of b minus n of a intersection b divided by n of s is probability of a intersection b. Yes or no? आणि n of a union b by n of s, बरोबर ना, म्हणजे a union b चे ways divided by total ways means probability of a union b ना. सो हा असतो तो फॉर्म्युला. याला सर बोलतो आपण ऍडिशन थेरम. यालाच मुलांना आपण ऍडिशन थेरम बोलतो. इतकं सोपं आहे पहा. ए युनियन बी चा प्रोबॅबिलिटी मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. येस, आता याच्यावरती काही क्वेश्चन्स आपण करूया. ओके, बस हा जो काही स्टेटमेंट आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवा. याचा यूज नक्कीच होणार आहे, बरोबर. वेन डायग्रामच्या क्वेश्चन्स मध्ये पण ओके या फॉर्म्युलाचा आपल्याला इथे यूज होणार आहे. सो एन ऑफ ए युनियन बी इज P of A union B is probability of A, P of A plus P of B minus P of A intersection B. असं आपल्याला इथे करायचं आहे. येस, तर पहा आता मुलांना काय सांगतोय क्वेश्चन. पहा आता काय. आता हा तर बेसिकली ऍडिशन थेरम यूज न करता पण सॉल्व्ह करू शकतो. तसं ते पहा, टू डाइस आर थ्रोन टुगेदर. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सम ऑफ नंबर्स इज डिव्हिजिबल बाय 3 or 4. 3 ने डिव्हिजिबल असेल तरी चालेल, और 4 ने असेल तरी चालेल. हे पहा, 3 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल, ओके, 3 ने डिव्हिजिबल, 3 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल, 3 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने डिव्हिजिबल आहे, 4 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने डिव्हिजिबल आहे, देन 3 ने डिव्हिजिबल आहे, 4 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने डिव्हिजिबल आहे. ओके फाईन. 3 ने डिव्हिजिबल, 4 ने डिव्हिजिबल, 3 ने डिव्हिजिबल, डन. 3, 4 दोघांनी डिव्हिजिबल. ओके, दिस इज 3 ने डिव्हिजिबल, देन 4 ने डिव्हिजिबल. ओके, सो सम ऑफ नंबर्स इज डिव्हिजिबल बाय 3 और 4 ची प्रोबॅबिलिटी विचारतात आपल्याला ते, बरोबर ना. सो फेवरेबल बाय टोटल. टोटल तर 36 आहे पहा. 2 डाय थ्रो केले की 36 आउटकम असतात. तर फेवरेबल काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ओके, 19 बनतोय ना, की काही मिस केलं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 सॉरी 20. ओके, सो वरती 20 खालती 36. ओके, सो 4चा टेबल करा, वरती 5 बनतं, खालती 9 बनतं. सो गाइस आन्सर शुड बी 5 डिवाइड बाय 9. ओके, तर इथे तर ॲज सच असं काही ॲडिशन थेरमचा जो स्टेटमेंटचा यूज तर तसा नाही झाला, पण आता इथे पहा बरं, इथे होऊ शकतो. पहा काय म्हणतं पहा, प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट विल सॉल्व्ह अ प्रॉब्लेम इज 2/3 म्हणे. स्टुडंट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल याची प्रोबॅबिलिटी 2/3 आहे. मी इथे लिहितो पहा, प्रोबॅबिलिटी दॅट, ओके, प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट विल सॉल्व्ह अ प्रॉब्लेम ए, म्हणजे ए प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं प्रोबॅबिलिटी हे 2/3 आहे. मग 3 वेळेस ट्राय केली की 2 वेळेस सॉल्व्ह होतो, असं याचं मिनिंग आहे, नाही का. म्हणजे ए प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचा प्रोबॅबिलिटी, ए प्रॉब्लेम सॉल्व्ह न करण्याचा प्रोबॅबिलिटी शुड बी 1/3. 3 वेळेस केलं 2 वेळेस सॉल्व्ह होतो, म्हणजे 1 वेळेस नाही होत आहे, बरोबर. हे लागेल की नाही माहित नाही, जस्ट मी लिहून ठेवलंय इथे, नाही का. प्रोबॅबिलिटी दॅट ही विल नॉट सॉल्व्ह प्रॉब्लेम बी. ओके, प्रोबॅबिलिटी दॅट ही विल नॉट सॉल्व्ह प्रॉब्लेम बी इज 5/9. म्हणजे 9 वेळेस ट्राय केलं तर 5 वेळेस सॉल्व्ह नाही करत आहे, म्हणजे मुलांना ओके, म्हणजे 4 वेळेस करतोय ना, म्हणजे प्रॉब्लेम बी सॉल्व्ह करण्याचं प्रोबॅबिलिटी 4/9 हे असं असलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, चलो ओके, पुढे बघूया आणखी काय. इफ द प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट सॉल्व्ह ॲटलिस्ट वन प्रॉब्लेम, ॲटलिस्ट वन प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला समजतं का? हे बघा काय, ए बी ए, जस्ट एक एक्झाम्पल, नीट पहा काय. ॲटलिस्ट ए किंवा बी दोघांमधलं काहीतरी एक झालं पाहिजे. अरे म्हणजे ए किंवा बी दोघांमधलं काहीतरी झालं पाहिजे, म्हणजे एकतर ए झालं तरी चालेल किंवा बी झालं तरी चालेल. अरे दोघे झाले तरी चालतील. म्हणजे
इफ अ प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट सॉल्व्स ॲटलिस्ट वन ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोबेबिलिटी, म्हणजे तुम्हाला समजलं असेल ना, ए युनियन बी ची प्रोबेबिलिटी दिली आहे त्यांनी. येस ऑर नो? सो गाईज, प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी इट हॅज बीन गिवन ॲज, म्हणजे एक तर एचं सॉल्व्ह झाला नाही तर बीचं सॉल्व्ह झाला. ओके, एक तर एचं सॉल्व्ह झाला नाही तर बीचं सॉल्व्ह झालं, और बोललोय ॲटलिस्ट वन ऑफ देम सॉल्व्ह होण्याची प्रोबेबिलिटी, म्हणजे दोन्ही झाले तरी चालतं ना. ओके, सो द प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट सॉल्व्स ॲटलिस्ट वन ऑफ द प्रॉब्लेम, ॲटलिस्ट वन प्रॉब्लेम इज 4/5, इज 4/5 इथे लिहितोय मी. म्हणजे ॲटलिस्ट एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची प्रोबेबिलिटी 4/5, ॲटलिस्ट एक म्हणतात, दोन्ही झाले तरी चालत असतं, म्हणजे दोन्ही झाले तरी ते तिथे कन्सिडर करायचं असतं. म्हणजे याची प्रोबेबिलिटी त्यांनी आपल्याला दिलेली आहे 4/5, पण आपल्याला तर माहिती ए युनियन बीचा प्रोबेबिलिटी मीन्स एचा प्रोबेबिलिटी, ओके, प्लस बीचा प्रोबेबिलिटी, बी सॉल्व्ह होण्याचा प्रोबेबिलिटी, मायनस ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे दोन्ही सॉल्व्ह होण्याची प्रोबेबिलिटी, इट शुड बी इक्वल टू 4/5. आता मी काय तुम्हाला सांगतोय पहा, ए ची प्रोबेबिलिटी बी ची प्रोबेबिलिटी दिली आहे बहुतेक, हे पहा ए ची प्रोबेबिलिटी दिली आहे, इव्हन बी ची प्रोबेबिलिटी दिलेली आहे, दोन्ही गोष्ट तिथे टाकून द्या, तुम्हाला ए इंटरसेक्शन बी ची प्रोबेबिलिटी निघणार आहे. बरोबर, तेच तर विचारलंय का, पहा बरं, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट ही विल सॉल्व्ह बोथ द प्रॉब्लेम्स, म्हणजे ए पण सॉल्व्ह करतोय बी पण सॉल्व्ह करतोय, दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रोबेबिलिटी इथे निघते मुलांना. येस ऑर नो? सो जाऊ का मी पुढे, पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतायत. प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट विल पास इन अ फ्रेंच इज 0.64. बहुतेक इथे परत दोन एक्झाम दिसतात. ओके, एक फ्रेंच आहे आणि एक सोशियोलॉजी आहे. फ्रेंचमध्ये पास होण्याचं प्रोबेबिलिटी दॅट ही विल पास इन फ्रेंचमध्ये पास होण्याचं प्रोबेबिलिटी ही 0.64 आहे. मी म्हणलं ठीक आहे. ही विल पास इन सोशियोलॉजी, प्रोबेबिलिटी दॅट सोशियोलॉजीमध्ये पास होण्याची जी प्रोबेबिलिटी आहे ना मुलांना, ती आहे पास 0.45. ओके यार, ठीक आहे, चलो. ओके, ही विल पास इन बोथ इज 0.4 म्हणे, दोघांमध्ये पास होईल तो, म्हणजे प्रोबेबिलिटी दॅट ही विल पास इन फ्रेंच अँड सोशियोलॉजी इट इज इक्वल टू 0.4 असं ते क्लेम करतात. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. ओके, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट विल पास इन ॲटलिस्ट वन ऑफ द टू सब्जेक्ट. अरे ॲटलिस्ट वन ऑफ द टू सब्जेक्ट म्हणजे मिनिमम एकामध्ये तरी पास झालं पाहिजे, म्हणजे एक तर फ्रेंचमध्ये झालं पाहिजे, नाही तर सोशियोलॉजीमध्ये झालं तरी चालेल, ॲटलिस्ट एकामध्ये तरी पास झालं पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये होत असेल तरी चालेल. म्हणजे जे विचारलंय ना, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट विल पास इन ॲटलिस्ट वन ऑफ द टू सब्जेक्ट, म्हणजेच आपल्याला त्यांनी प्रोबेबिलिटी ऑफ फ्रेंच युनियन सोशियोलॉजी विचारलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे याचा फॉर्म्युला काय असतं, प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी इज प्रोबेबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबेबिलिटी ऑफ बी मायनस ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी करायला लागतं तुम्हाला. सो व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ फ्रेंच 0.64. ओके, व्हॉट इज प्रोबेबिलिटी ऑफ सोशियोलॉजी 0.45 मायनस ऑफ व्हॉट इज इंटरसेक्शनचा प्रोबेबिलिटी 0.4 आहे पहा इथे. ओके, 40 करा इथे हवं तर करा रे, डिफरन्स करा, यू विल गेट 0.69. म्हणा ना तुम्हाला हे जे आन्सर बनतं ना 0.69 बनतोय. ओके, तर जातोय पहा पुढच्या क्वेश्चनवरती. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय पहा, ठीक आहे, चलो. वेन डायग्रामचा कॉन्सेप्ट आहे. सो हा होता पहा ॲडिशन थिअरम इन केस ऑफ प्रोबेबिलिटी. ओके, आता इव्हन वेन डायग्राममध्ये पण तो ॲडिशन थिअरम लागणार आहे. बरं, आता वेन डायग्राम असं ॲज सच इथे थेरोटिकल मी एक्सप्लेनेशन नाही देत, याचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला डायरेक्टली न्यूमरिकलमध्ये सांगेन की एक्झॅक्टली कसा यूज करायचा असतो वेन डायग्राम. ओके, डायरेक्टली न्यूमरिकलमध्ये मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार. आता पहा आता काय गाइस, फॉर टू इव्हेंट्स ए अँड बी. ओके, सॅम्पल स्पेस काहीतरी एस आहे म्हणे, ठीक आहे, चलो. प्रोबेबिलिटी ऑफ ए दिलाय, प्रोबेबिलिटी ऑफ बी दिलाय, प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी पण दिलेला आहे. ओके, एचा प्रोबेबिलिटी, बीचा प्रोबेबिलिटी, ए युनियन बीचा प्रोबेबिलिटी, मग इंटरसेक्शनचा प्रोबेबिलिटी बहुतेक काढायला लागणार आहे, बहुतेक. ओके, हे बघून तरी असं वाटतं. हा सबटाईप नंबर 1 मध्ये तेच आहे ना. ओके, ठीक आहे, चलो. एक काम करतो मी, प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी गाइज इट इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ ए फाइन प्लस प्रोबेबिलिटी ऑफ बी, ओके, मायनस ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे सर्वांना माहितीच आहे नाही का. सो हेच ॲडिशन थेरम आहे. सो ए युनियन बीचा प्रोबेबिलिटी मुलांना 5/8 आहे, फाइन, इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ ए इज 3/8. ओके, प्रोबेबिलिटी ऑफ बी इज 1/2. ओके बाबा, मायनस ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जरा मी इथे लिहितोय नाही का. तर हे जातं तिकडे, हे येतं इकडे नाही का. सो प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इट इज इक्वल टू 3/8. याला 1/2 ला मी 4/8 लिहितो काय, आणि तो 5/8 इकडे येऊन मायनस होतो 5/8, आणि तो तिकडे जाऊन प्लस झाला. बरोबर, 3 + 4 इज 7, 7 - 5 इज 2, 2/8 म्हणजे 1/4 बनणार. बरोबर, 2/8 म्हणजे 1/4 बनणार. प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी गाइज इट इज इक्वल टू 1/4. सो ए इंटरसेक्शन बीचा जो प्रोबेबिलिटी आहे ना मुलांना, ए इंटरसेक्शन बीचा प्रोबेबिलिटी हा 1/4 असा बनलेला आहे. डन. आता तो सेकंड सबटाइप आणि थर्ड सबटाइप फाइंड करण्यासाठी आपल्याला आता इथे वेन डायग्राम लागणार. आता आपल्याला वेन डायग्राम लागणार आहे. बरोबर, बघूया आता काय कसं काय नाही का. तर आपल्याला ते हे विचारतात, याचा एक खरं तर फॉर्म्युला आहे 1 - प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी, बट ठीक आहे, तो मी इथे यूज नाही करत आहे
कारण की फॉर्म्युला किती पाठ करणार रे. ओके, तर हे एक्झॅक्टली काय विचारलं ना हे थोडंसं लाईक आधी समजून घ्यायला लागेल तुम्हाला. पहा मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो. ओके, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन इथे मी लिहिणार आहे बी कॉम्प्लिमेंट, इथे मी लिहिणार आहे बी कॉम्प्लिमेंट. ओके, तर काय करतो जरा नीट पहा मुलांना. एक इव्हेंट आहे ए, एक इव्हेंट आहे बी. ओके फाईन, एक इव्हेंट आहे ए, एक इव्हेंट आहे बी. एक कॉम्प्लिमेंट म्हणजे काय माहिती का, ए सोडून सर्व आहे. पहा हा ए आहे ना, हा बी आहे. एक कॉम्प्लिमेंट म्हणजे मुलांना ए सोडून सर्व, ए सोडून सर्व म्हणजे हे सर्व, हे अख्खं इतकं. दिस इज ए कॉम्प्लिमेंट. फाईन. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी सोडून सर्व आहे. तो जो दुसरा सर्कल आहे तो बीचा आहे, तो सोडून सर्व. आता तुम्ही फक्त मला इतकंच सांगा, या दोघांमध्ये आपल्याला इंटरसेक्शन म्हणजे कॉमन वाला पार्ट करायचा आहे. बरोबर, या दोघांमध्ये इंटरसेक्शन म्हणजे मुलांना आपल्याला इथे कॉमन वाला पार्ट हायलाइट करायचा आहे. बरोबर ना. सांगा बरं कॉमन वाला पार्ट कोणता आहे. मला तरी असं वाटत आहे या दोघांमध्ये पण जो प्रेझेंट आहे तो बहुतेक फक्त हा बाहेरवाला पार्ट आहे, बाहेरचाच पार्ट आहे हा. यस ऑर नो. क्लिअर आहे. सो गाईज याचा प्रोबेबिलिटी म्हणजे हे जे शॅडेड रिजन दिसतो ना त्याचा प्रोबेबिलिटी. एक गोष्ट मला हे फिक्स समजत आहे की अख्खा रेक्टँगल म्हणजे सॅम्पल स्पेस असतो, सॅम्पल स्पेस असतो आणि सॅम्पल स्पेसची प्रोबेबिलिटी 1 असते. तुम्ही कसं काय, इव्हेंट ए ची प्रोबेबिलिटी एन ऑफ ए बाय एन ऑफ एस ना, बरोबर की नाही. इव्हेंट बी ची प्रोबेबिलिटी एन ऑफ बी बाय एन ऑफ एस ना. अरे मग अख्ख्या सॅम्पल स्पेसचा प्रोबेबिलिटी काय, एन ऑफ एस बाय एन ऑफ एस, दॅट इज इक्वल टू 1. बरोबर ना. सो अख्ख्या सॅम्पल स्पेसची प्रोबेबिलिटी मुलांना 1 बनते मायनस ऑफ अख्खा सॅम्पल स्पेस मायनस हे जर का केलं तर मी सॅम्पल स्पेस मधून हा ब्लू पार्ट जर का काढला तर अख्ख्या सॅम्पल स्पेस मधून हा ब्लू पार्ट जर का मी काढला, तुम्ही म्हणाल व्हॉट इज ब्लू पार्ट. अरे ब्लू पार्ट तर ए युनियन बी आहे. ए युनियन बी किती आहे, ए युनियन बी किती आहे, ए युनियन बी 5/8 आहे. सो 5/8 मायनस करून टाका ना इथून. समजतं तुम्हाला, 5/8 इथे मायनस करा ना. सो 1 मायनस ऑफ 5/8 दॅट इज इक्वल टू 3/8 गाईज. 3/8 बनतोय पहा मुलांना. सो याचा जो प्रोबेबिलिटी ना हा बनतोय पहा मुलांना 3 डिवाइड बाय 8. आता फायनली राहतं हे नाही का, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. एक काम करतो मी, हे जरा रब करतोय. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा 1/4 आहे. ओके, हे पहा आता मी करणार आहे. हे पहिले तर एक काम करतो सर्वात बेसिक, आधी डायग्राम ड्रॉ करतो. ए कॉम्प्लिमेंट पहा, ए आहे इथे बी आहे, युनियन करणार आहे मी इथे. ओके, देन इथे ए आहे, अगेन इथे बी आहे. सो ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे मुलांना पहा, ए कॉम्प्लिमेंट मीन्स ए सोडून सर्व. ठीक आहे, चलो ए सोडून सर्व, ए सोडून सर्व, ए सोडून सर्व, डन. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी सोडून सर्व, बी सोडून सर्व. यार ठीक आहे, चलो बी सोडून हे सर्व काही डन. आता या दोघांचं करायचं युनियन. आता या दोघांचा मुलांना युनियन जर का तुम्ही कराल ना तुम्हाला असं समजेल. दोघांचं युनियन म्हणजे दोघांचं मिळून मिसळून एरिया लिहायला लागतो आपल्याला. बरोबर, म्हणजे दोघांचं युनियन. आता मी इथे हायलाइट करतोय पहा, हे समजतं का पहा. युनियनचा कॉन्सेप्ट फक्त तुम्हाला व्यवस्थित माहिती असला पाहिजे नाही का. तर या दोघांचा युनियन हा असा बनतोय. अरे दोघांचा युनियन मुलांना हा असा बनतोय. सर्व अख्खाचा अख्खा एरिया येतो, फक्त हा मधातला एरिया नाही येत. पण दोघांना लाईक ऍड करून हा एरिया इथे काढायलाच लागणार आहे. प्लस हा एवढा रिजन हा इथे आहे प्रेझेंट म्हणून तो लिहायला लागणार आहे इथे. सो दोघांचा युनियन असा बनतो. याची प्रोबेबिलिटी आपल्याला विचारतायत. मी म्हणतोय अख्ख्या सॅम्पल स्पेसची जी प्रोबेबिलिटी आहे ती आहे 1. त्या 1 मधून हा एवढा पार्ट मायनस करू. हा तर इंटरसेक्शनचा पार्ट आहे. इंटरसेक्शनचा प्रोबेबिलिटी 1/4 काढला होता आपण आता. बरोबर ना. सो 1 मायनस ऑफ 1/4 दॅट इज इक्वल टू 3/4. सो याची जी प्रोबेबिलिटी असेल ना मुलांना ती बनते पहा 3 डिवाइड बाय 4. सो असा डायग्रामचा यूज करून ना आपल्याला इथे प्रोबेबिलिटी फाइंड करायची. येस, यांचे काही फॉर्म्युलेस पण असतात. बरं, यांचे काही फॉर्म्युलेस पण असतात. उगाच ते रटत नका बसू, पाठ नका करत बसू. अरे ओके, आता याच्या दोघांचे तर फॉर्म्युलेस तसे खरं तर सोपे आहेत. ओके, बट मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन की यार हाच अप्रोच थोडा चांगला आहे. कारण की थोडं जर क्वेश्चन अवघड आला म्हणजे समजा फॉर्म्युला पार्ट, आता जसं की हा वाला क्वेश्चन पहा, इथे तुम्ही फॉर्म्युला लाईक इतकं व्यवस्थित लिंक नाही करू शकणार कदाचित. थांबा मी आधी क्वेश्चन पाहतो काय. नाही ठीक आहे यार, चलो होऊ शकतं. पहा आता काय, आता हा जर वेन डायग्राम करून पण होऊ शकतो, अदरवाइज लाईक नॉर्मल मेथडनी पण हा होऊ शकतो. दोन्ही मेथड्स आहेत तुमच्याकडे. काय म्हणतात, 2 इव्हेंट्स ए अँड बी ऑफ द सॅम्पल स्पेस एस. ठीक आहे, एक सॅम्पल स्पेस एस आहे आणि त्याचे 2 इव्हेंट्स आहेत ए आणि बी. ओके, तर ए युनियन बीचा प्रोबेबिलिटी ऑफ ए युनियन बी. मुलांना ए युनियन बीचा जो प्रोबेबिलिटी आहे तो आहे पहा 5/6. मी म्हटलं ठीक आहे यार. प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीचा जो प्रोबेबिलिटी आहे तो आहे 1/3. ओके, प्रोबेबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट थोडंसं नीट समजून घ्या. अरे ओके, बी कॉम्प्लिमेंट म्हणजे समजतं का, बी सोडून सर्व. हे बा, बी सोडून सर्व म्हणजे बी कॉम्प्लिमेंट. बरोबर, मी असं लिहू शकतो का रे,
प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे अख्खं बी कॉम्प्लिमेंट प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे काय, बी म्हणजे हा पार्ट ना, मग दोघांचं ऍडिशन केलं तर हे सॅम्पल स्पेस बनतं आणि सॅम्पल स्पेसचा प्रोबॅबिलिटी 1 असतो. अरे हा पॉईंट समजतो तुम्हाला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी जर का मला काढायचं असेल ना मुलांना, प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचं असेल तर मी 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉम्प्लिमेंट करणार आहे, बरोबर ना. म्हणजे काय रे, 1 मायनस ऑफ बी कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी काय आहे, 1/3 आहे, बरोबर ना. मग हे कराल तर तुम्हाला इथे 2/3 मिळणार, बरोबर. ठीक आहे, चलो ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड करा म्हणतात का, ओके. आता पहा इथे कलर चेंज करतोय, ब्लू कलरनी करतोय, हा आपला फायनल आन्सर असणार आहे आता. तर पहा रे इथे, नाउ वी नो दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी माहिती आहेत पहा. ए युनियन बीचा प्रोबॅबिलिटी माहिती आहे का, 5/6 माहिती आहे. एचा प्रोबॅबिलिटी माहिती आहे का, एचा प्रोबॅबिलिटी तर फाइंड करायचा आहे. बीचा प्रोबॅबिलिटी माहिती आहे का, हा फाइंड केलाय. ए इंटरसेक्शन बीचा प्रोबॅबिलिटी, ए इंटरसेक्शन बीचा प्रोबॅबिलिटी माहिती आहे का 1/3, हा तो पण माहिती आहे. सर्वच माहिती आहे म्हणजे फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ एच माहित नाही ना, मग तो तुम्ही डेफिनेटली काढू शकता. मग हे काढा आणि बेसिकली चेक करा की तुमचा आन्सर काय येतोय. ओके, जाऊ मग मी पुढे. इथे फक्त कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन व्यतिरिक्त आणखीन काहीही नाही आहे त्याच्यामध्ये, बरोबर. आता हे पहा परत. ओके, अ गर्ल इज प्रिपेरिंग फॉर नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झाम अँड स्टेट लेवल एंट्रन्स एक्झाम. म्हणजे दोन्ही एक्झाम प्रिपेअर करते, नॅशनल लेवल पण प्रिपेअर करते आणि स्टेट लेवलची एक्झाम पण प्रिपेअर करते ती. ठीक आहे, चलो ओके. जरा डायग्राम ड्रॉ करून ठेवतोय, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल. काय म्हणतात पुढे पहा बरं. चान्सेस ऑफ हर क्रॅकिंग नॅशनल लेवल एक्झाम इज 0.42. प्रोबॅबिलिटी दॅट शी विल क्रॅक नॅशनल लेवल एक्झाम इज 0.42. ठीक आहे, पुढे प्रोबॅबिलिटी दॅट शी विल क्रॅक स्टेट लेवल एक्झाम इज 0.54. प्रोबॅबिलिटी दॅट शी विल क्रॅक स्टेट लेवल एक्झाम इज 0.54. ओके, प्रोबॅबिलिटी दॅट शी क्लिअर्स बोथ दी, अरे दोन्ही एक्झाम क्लिअर करेल नाही का, म्हणजे नॅशनल पण क्लिअर करते आणि स्टेट पण क्लिअर करते, याची प्रोबॅबिलिटी 0.11 आहे. विचारतात काय, फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट शी क्रॅक्स ॲटलिस्ट वन ऑफ द टू एक्झाम. बरोबर ना, ॲटलिस्ट वन ऑफ द टू एक्झाम म्हणजे समजतं तुम्हाला. शी क्रॅक्स ॲटलिस्ट वन ऑफ द टू एक्झाम म्हणजे नॅशनल तर क्रॅक करेल, त्याचं स्टेट तर क्रॅक करेल, तर दोन्ही केलं तरी चालेल. ॲटलिस्ट वन ऑफ द टू, दोन्ही मधलं एक केलं तरी चालेल, दोन्ही केलं तरी चालतील. म्हणजे हे विचारतात तुम्हाला ते. अरे म्हणजे युनियनचा प्रोबॅबिलिटी विचारतात. आता युनियनचा प्रोबॅबिलिटी तर माहिती आहे तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ एन युनियन एस इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एन प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एस मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एन इंटरसेक्शन एस. हा आपला ॲडिशन थेरमचं इथे ॲप्लिकेशन आहे नाही का. सो एनचा एसचा प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन करा 0.42 ओके प्लस 0.54 मायनस ऑफ 0.11 करा. ओके, तर काय म्हणतं हे 0.85 बनणार आहे, 0.85 बनणार आहे मुलांना. सो हे युनियनचा प्रोबॅबिलिटी 0.85 बनतोय. आता पुढे काय म्हणतात पहा, सेकंड सबटाईप, शी क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू एक्झाम म्हणे. ओके, आणि पुढे म्हणतात शी क्रॅक्स नन म्हणे, एक पण एक्झाम क्रॅक नाही करत म्हणे. हे सगळ्यात सोपं आहे. एक पण एक्झाम क्रॅक नाही करत म्हणजे काय, हे बाहेरचा पार्ट ना, हे समजतं तुम्हाला. एक पण एक्झाम क्रॅक नाही करत म्हणजे बाहेरचा पार्ट. हे बा, हा जो पार्ट आहे हा आलाय 0.85, म्हणजे ऑटोमॅटिकली हा जो बाहेरचा पार्ट आहे तो 0.15 असला पाहिजे, सो दॅट या दोघांचा ऍडिशन 1 बनला पाहिजे सॅम्पल स्पेस. सो याचा जो आन्सर आहे ना मुलांना, शी क्रॅक्स नन, इट शुड बी 0.15. शी क्रॅक्स ननचा आन्सर आहे 0.15. एक पण एक्झाम क्रॅक नाही करत वाले इथे आहेत ना, बाहेर आहेत ना, एक पण क्रॅक नाही करत. जे नॅशनल लेवल क्रॅक करतात ते या सर्कलमध्ये, स्टेट लेवल क्रॅक करतात ते या सर्कलमध्ये, जे दोन्ही क्रॅक करतात ते हे मध्ये असले पाहिजे, एक पण क्रॅक करत नाही ते बाहेर असले पाहिजे. यातला जो सेकंड सबटाईप आहे ना, शी क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू. ओनली वन ऑफ द टू म्हणजे दोघांमधलं एक कोणतं तरी एकच एक्झाम क्लिअर करणार आहे, म्हणजे एकतर हे नॅशनल नाहीतर फक्त आणि फक्त स्टेट. एकतर नॅशनल नाहीतर फक्त स्टेट, बरोबर. मग तुम्हाला काय करायला लागेल माहिती का, हे जे तुम्ही आता एन युनियन एस अख्खं फाइंड केलंय ना, त्याच्यामधून हा मधला पार्ट आणखीन एकदा परत मायनस करायला लागेल. सो हे जे फाइंड केलंय ना याच्यामधून आणखीन एक तो जो मधला पार्ट आहे 0.11 परत मायनस करायला लागेल. सो यू विल गेट 0.74. सो सेकंड सबटाईपचा जो आन्सर आहे ना मुलांना, तो 0.74 बनेल, 0.74 बनणार आहे. शी क्रॅक्स ओनली वन ऑफ द टू एक्झाम. ओके, पुढे जातोय पहा मी, काय म्हणतात पहा. अरे बाबा, आता इथे ABC असे 3 इव्हेंट दिसत आहेत, जरा नाही का काहीतरी अवघड विषय दिसतो इथे. बस थोडंसं डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करण्याचा ट्राय करा. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज 3/4. ABC तिघेत. ओके, सो डायग्राम ड्रॉ करतोय. ओके, ABC तिघे पण आहेत. सो A, दिस इज B, दिस इज C. ओके, असे तिघे पण आहेत इथे. फाईन. तर प्रोबॅबिलिटी ऑफ B इज 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ B इट इज 3/4. मी म्हणलं ठीक आहे यार. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ B इज 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C कॉम्प्लिमेंट.
ओके, ए बी सी, ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी चा इंटरसेक्शन म्हणजे हा वाला पार्ट, हा वाला पार्ट, हा वाला पार्ट, समजतं ना, बरोबर. ओके, ए इंटरसेक्शन बी म्हणजे मुलांना हा वाला पार्ट. अगेन इंटरसेक्शन, याचा इंटरसेक्शन विथ सी कॉम्प्लिमेंट. सी कॉम्प्लिमेंट म्हणजे सी सोडून सर्व ना, सी सोडून सर्व, बस सी सोडून सर्व म्हणजे इकडचं सर्व, नाही का. सी सोडून सर्व आणि याचा कॉम्प्लिमेंट जर कराल यू विल गेट दिस वन एरिया, हा वाला एरिया मिळेल, तो वाला एरिया मिळणार आहे तुम्हाला. समजतं तुम्हाला. ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी चा कॉमन पार्ट हा आहे आणि याचा परत इंटरसेक्शन करायचं विथ सी कॉम्प्लिमेंट. सी कॉम्प्लिमेंट म्हणजे सी सोडून सर्व, हा सोडून सर्व, हा सोडून सर्व आणि याचा इंटरसेक्शन बेसिकली फक्त इतका असणार आहे आणि त्याची प्रोबॅबिलिटी हे त्यांनी 1/3 दिली. मग इथेच लिहितो मी लगेच, नाही का, त्या डायग्राम मध्ये 1/3 आहे रे बाबा त्याची प्रोबॅबिलिटी. म्हणलं ठीक आहे, चलो आणखीन पुढे काय आहे, पुढे पहा आता. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट. बाबा पहा काय, ए कॉम्प्लिमेंट, आपण एक काम करू आधी, ए कॉम्प्लिमेंट आणि सी कॉम्प्लिमेंट मध्ये लाईक इंटरसेक्शन करून टाकू. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून सर्व, सी कॉम्प्लिमेंट म्हणजे सी सोडून सर्व, बरोबर ना. ए सोडून सर्व आणि सी सोडून सर्व यांच्यामधला जो इंटरसेक्शन आहे पहा, ब्लू कलरनी मी इथे मार्क करतो. ए सोडून सर्व म्हणजे हे सर्व जे काही आत्ता तुम्हाला दिसत आहे, थोडंसं अवघड आहे बरं इमॅजिन करणं, हे सर्व, हे सर्व 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 सर्व. सी सोडून सर्व म्हणजे हे सी सोडून हे अख्खं सर्व, बरोबर. त्या दोघांचा इंटरसेक्शन जर का तुम्ही कराल म्हणाल तर हा वाला एरिया मिळणार आहे तुम्हाला हा वाला एरिया मिळणार आहे, हा वाला एरिया मिळणार आहे. ए सोडून सर्व, ए सोडून सर्व म्हणजे त्याच्यामध्ये हे पण येऊ शकतं, बरं. ओके, सी सोडून सर्व म्हणजे याच्यामध्ये हे पण येऊ शकतं, पण दोघांमध्ये इंटरसेक्शन करायचं म्हणजे दोघांमधला कॉमन वाला एरिया तो जो की येतो हा, ठीक आहे. आता याचं पण इंटरसेक्शन करायचं विथ बी, त्याचं पण इंटरसेक्शन करायचं मुलांना विथ बी. ओके, बी सोबत इंटरसेक्शन करायचंय बाबा. या ब्लू कलरचा इंटरसेक्शन विथ बी जर का कराल तर तुम्हाला हा मिळणार आहे रे बाबा, हा मिळणार आहे हा. आणि जसं की व्हॅल्यू किती आहे, याचा व्हॅल्यू पण 1/3 आहे असं ते क्लेम करतात. ठीक आहे यार, चलो ओके. आता मी काय ते काय विचारतात, ते म्हणतात प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी वन. बरं, बी आणि सीचा इंटरसेक्शन म्हणजे हा वाला पार्ट ना. आता परत त्याला वेगळा कलर इथे मी करतोय, पहा व्हाईट कलर करतोय, हा वाला ना. याचा प्रोबॅबिलिटी ते विचारतात ना. हे पहा, बीचा अख्ख्या बीचा जो प्रोबॅबिलिटी, अख्ख्या बीचा प्रोबॅबिलिटी 3/4 आहे. मग त्या 3/4 मधून मला वाटतं हा वाला पार्ट काढूया, म्हणजे 1/3 आपण काढूया. त्याच्यानंतर हा वाला पार्ट पण, हा रेड वाला पार्ट पण काढला म्हणजे 1/3 आणखीन एकदा काढला, तर जे काही राहणार आहे ते फक्त हे व्हाईट वाला तोच राहणार आहे ना. सो झालं आपलं काम, बरोबर. सो 3/4 -1/3 -1/3 इज 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 9 -4 into 2 is 8 divided by 4 into 3 is 12. सो वरती 1 बनतं, खालती 12 बनतं. सो आन्सर शुड बी 1 divided by 12. दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला मुलांना इथे आन्सर असला पाहिजे. येस और नो. आय होप तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात पहा इथे. तर असे 3 प्रोबॅबिलिटीज आहेत. कोणाचे बघा बरं. ओके, आर दी प्रोबॅबिलिटीज ऑफ 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ओके, आता इथे तुम्हाला हे समजायला लागेल जरा की एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स काय असतं किंवा एक्झॉस्टिव्ह इव्हेंट काय असतं, या गोष्टींचं पण इथे थोडंसं डिस्कशन करूया मुलांना. हे पहा, हे जे 2 इव्हेंट्स आहेत काहीतरी तर कॉमन आहे का यांच्यामध्ये, नाही का, काहीच कॉमन नाहीये. सो अशा इव्हेंटला आपण मुलांना एक्सक्लुझिव्ह बोलतो. ओके, काहीच जर का कॉमन नसेल, इंटरसेक्शन जर का 0 असेल, 0 म्हणजे नल सेट असेल, तर अशा इव्हेंट्सला आपण एक्सक्लुझिव्ह बोलतो, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, काहीच कॉमन नाहीये. आणि एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय माहिती का, या दोघांचं जर का युनियन केलं तर सॅम्पल स्पेस बनतं का, नाही बनत आहे. एक्झॉस्टिव्ह म्हणजे दोघांचं युनियन केलं की सॅम्पल स्पेस बनला पाहिजे. म्हणजे इथे पहा असे 2 इव्हेंट, हा इव्हेंट ए, हा इव्हेंट बी आहे, बरोबर. दोघांचं जर का युनियन केलं, युनियन, ओके, दोघांचं युनियन केलं तर यार एरिया तर तुम्हाला हाच हायलाइट करायला लागणार ना, अख्खा हा एरिया हायलाइट करायला लागेल ना. अरे म्हणजे हा सॅम्पल स्पेस बनतो, अरे याला बोलतो आपण एक्झॉस्टिव्ह. ऍट द सेम टाइम तुम्ही पहा ए आणि बी मध्ये काही कॉमन नाही, ए तिकडे बी इकडे, एक्सक्लुझिव्ह पण आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काहीच कॉमन नाहीये काही कॉमन. एक्झॉस्टिव्ह म्हणजे दोघांचं युनियन केलं की सॅम्पल स्पेस बनला पाहिजे. ओके, सो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह समजलं असेल ना. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काही कॉमन नाहीये. म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह म्हणजे दोघांचं युनियन केलं तर सॅम्पल स्पेस बनला पाहिजे. आणि म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह म्हणजे एक्सक्लुझिव्ह पण आहे हा आणि एक्झॉस्टिव्ह पण आहे, म्हणजे हा वाला पर्टिक्युलर केस आहे. दिस एक्सक्लुझिव्ह ॲज वेल एज एक्झॉस्टिव्ह. ओके, तर ठीक आहे. आता इथे काय लागणार आहे बघूया जरा आपण. इथे काय म्हणतात पहा, इफ दिस 3 आर प्रोबॅबिलिटीज ऑफ 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. हे 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्सचा प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, देन फाइंड. पहा काय म्हणतात, 3 इव्हेंट आहेत असे. ओके, लेट दिस बी ए, लेट दिस बी बी, लेट दिस बी सी. ओके, 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, देन फाइंड पी.
पी बिलॉंग्स टू वॉट. ओके, पी बिलॉंग्स टू वॉट असं क्वेश्चन आहे ॲक्च्युली. ओके, तर एक गोष्ट फिक्स आहे की हे जे तिन्ही प्रोबॅबिलिटीज आहेत ना ते तर 0पेक्षा जास्त, सॉरी 1पेक्षा 0पेक्षा जास्त असले पाहिजे आणि 1पेक्षा कमी असले पाहिजे. मुलांना तुम्हाला समजतं का, प्रोबॅबिलिटीचा जो व्हॅल्यू असतो ना तो 0पेक्षा कधी पण जास्तच असतो आणि 1पेक्षा कधी पण कमीच असतो. मग ना इथे तुम्हाला असं करायचं पहा, 1 + 3p डिवाइड बाय 3 इट शुड बी ग्रेटर दॅन. ओके, इट शुड अरे सॉरी, ओके ठीक आहे पहा रे. सो हा जो प्रोबॅबिलिटी आहे ना हा 1पेक्षा कमी असला पाहिजे. ओके, आणि 0पेक्षा तो जास्त असला पाहिजे आणि 1पेक्षा कमी असला पाहिजे. हे आधी तुम्ही क्लिअर करून घ्याल, बरोबर. सो चलो 3 ने मल्टिप्लाय करा. सो 0 शुड बी लेसर दॅन, ओके, 1 + 3p. ओके, देन इथे 3 करायला लागणार आहे तुम्हाला. मग इथून जर का तुम्ही पीचा व्हॅल्यू फाइंड कराल ना, तुम्हाला असं समजेल की 1 + 3p इथे लिहितो 1 + 3p should be greater than 0. Okay, that means 3p should be greater than -1. That means p should be greater than -1/3. बरोबर ना. And at the same time 1 + 3p 3पेक्षा कमी पाहिजे. 1 + 3p it should be lesser than 3. That means 3p should be lesser than 2. That means p should be lesser than 2/3. सांगा बरं, -1/3 पेक्षा पीचा व्हॅल्यू जास्त पाहिजे आणि 2/3 पेक्षा कमी पाहिजे, बरोबर. म्हणजे पहिला केस तर आपल्याला हे सांगतोय की -1/3 पेक्षा जास्त पाहिजे आणि 2/3 पेक्षा कमी पाहिजे पीचा व्हॅल्यू. आधी ही गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्याल, बरोबर आहे. सो लिहितोय जस्ट मी इथं नाही का, पीचा व्हॅल्यू पहिला आपल्याला असं सांगतोय की पी व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन -1/3 अँड इट शुड बी लेसर दॅन 2/3. आपल्याला पीचा असा व्हॅल्यू शोधायचा आहे जो की सर्वांना सॅटिस्फाय करेल, बरोबर ना. सर्वांना सॅटिस्फाय करेल असं आपल्याला पीचा व्हॅल्यू इथे शोधायचा आहे. तर ठीक आहे, हे थोडंसं रब करतोय आधी. ओके, आता सेकंड पहा बरं. सेकंड कंडिशन जी आहे ही पण तर प्रोबॅबिलिटीज आहे ना, बरोबर ना. तर 1 - p डिवाइड बाय 4 हा जो आहे तो 1पेक्षा कमी पाहिजे आणि 0पेक्षा जास्त पाहिजे. प्रोबॅबिलिटी कधी पण पॉझिटिव्ह असते, बट 1पेक्षा कमी असली पाहिजे. 1पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी पॉसिबलच नसते. की याच्यामध्येच डाऊट आहे बाबा. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, n/n/s हा जास्त असतो का कधी, याच्यापेक्षा हा जास्त असतो नसतो ना, कधीच नसतो ना. सो 1 मॅक्सिमम व्हॅल्यू 1 बनू शकते रे प्रोबॅबिलिटीची, बरोबर. मॅक्सिमम व्हॅल्यू 1 बनू शकते, 1पेक्षा जास्त कधी होऊ नाही शकत. तेच तर आपण करतो इथे. ओके, सो 4 ने करतो मल्टिप्लाय. 0 शुड बी लेस दॅन 1 - p शुड बी लेस दॅन 4 करतो इथे. आता पहा काय लिहू शकतो मी इथे, 1 - p इट शुड बी ग्रेटर दॅन 0. ओके फाईन. At the same time 1 - p it should be lesser than 4. 1 - p should be lesser than 4. आता इथे मी असं करू शकतो पहा, 1 should be greater than, इथे लिहितो p, म्हणजे p चा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी पाहिजे. p should be lesser than 1 पाहिजे. p चा व्हॅल्यू मुलांना 1 पेक्षा कमी पाहिजे, बरोबर आहे यार. हा तिकडे जातो, हा इकडे येतो. ओके, सो 1 - 4 इट शुड बी लेसर दॅन, इथे लिहितो p, म्हणजे p चा व्हॅल्यू ना मुलांना -3 पेक्षा जास्त पण पाहिजे यार. p चा व्हॅल्यू -3 पेक्षा जास्त पण पाहिजे आणि 1 पेक्षा कमी पण पाहिजे. इथे लिहितो बाबा पीचा व्हॅल्यू -3 पेक्षा जास्त पाहिजे आणि 1 पेक्षा कमी पाहिजे, 1 पेक्षा कमी पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो. ओके, आता जरा तिसरं बघूया. नीट समजून घ्या काय काय करतोय. आपल्याला फक्त इतकं मेंटेन करायचं आहे, आपल्याला पीचा व्हॅल्यू चेक करायचा आणि पीच्या व्हॅल्यूचा रेंज चेक करायची होती आपल्याला. थोडंसं लेंदी आहे पण ठीक आहे यार, समजून घ्या व्यवस्थित. ओके, म्हणजे हा क्वेश्चन समजला तर थोडंसं असेच काही क्वेश्चन विचारले गेले MST CET मध्ये तुम्हाला डेफिनेटली येऊ शकतील. तर हा मला थोडंसं लेंदी. ओके, पहा हा जो तिसरा आहे 1 - 2p डिवाइड बाय 2p हा जो काही तुम्हाला दिसतोय, अरे हा पण तर 0पेक्षा जास्त पाहिजे आणि हा पण तर 1 पेक्षा कमी पाहिजे. इथे इक्वल टू पण चालतं, इथे इक्वल टू पण चालतं, बरं. म्हणजे 0 असेल तरी चालतं, प्रोबॅबिलिटी 0 होऊ शकते किंवा प्रोबॅबिलिटी 1 पण होऊ शकते, बरोबर ना. म्हणजे हे इक्वल टू पण इथे चालत असतं, बरं. इक्वल टू पण इथे चालत असतं. थोडंसं करेक्ट करतो मी स्वतःला. ओके, येस, इथे खाली फक्त p आहे, खाली फक्त 2 आहे. जस्ट मल्टिप्लाय बाय 2 देन. सो 0 शुड बी ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू 1 - 2p इट शुड बी लेस दॅन इक्वल टू अगेन 2, बरोबर. आता पहा काय केसेस बनतात. 1 - 2p शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. और दुसरा एक कंडिशन आहे पहा, 1 - 2p शुड बी लेस दॅन इक्वल टू 2. इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 2 असं करायला लागणार आहे. हा जातो तिकडे. ओके, म्हणजे 1 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 2p. दॅट मीन्स गाईज p
पी शुड बी हे लेसर आहे ना पीकडे, सो शुड बी लेसर इक्वल टू हाफ, म्हणजे पीचा व्हॅल्यू हाफपेक्षा कमी पाहिजे. हा तिकडे जातो, हा इकडे येतो. सो 1 मायनस ऑफ 2 शुड बी लेसर इक्वल टू, इथे लिहितो 2p. ओके, दॅट मीन्स हे -1. सो -1 डिवाइड बाय 2 शुड बी लेसर इक्वल टू p, म्हणजे पीचा व्हॅल्यू -1/2 पेक्षा जास्त पाहिजे. पीचा व्हॅल्यू -1/2 पेक्षा जास्त पाहिजे. पी व्हॅल्यू हे -1/2 पेक्षा जास्त पाहिजे. अरे इक्वल टू पण चालतं बरं. आणि पीचा व्हॅल्यू 1/2 पेक्षा कमी पाहिजे. कशाच्या? 1/2 पेक्षा पण कमी पाहिजे पीचा व्हॅल्यू. सो आत्तापर्यंत जे काही आपण डिस्कशन केलेलं आहे ना, तर हे जरा असं केलंय पहा की पीच्या अशा अशा व्हॅल्यूज पाहिजेत. ओके, म्हणजे पीची अशी व्हॅल्यू पाहिजे जे की तिघांना सॅटिस्फाय करेल. बरोबर ना? फक्त याला सॅटिस्फाय केलं आणि चुकून जर का याला सॅटिस्फाय नाही केलं, हा चुकून जर का 1 पेक्षा कमी किंवा 1 पेक्षा जास्त, सॉरी, हा जर का 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह किंवा 1 पेक्षा जास्त म्हणजे 1 पेक्षा जास्त जर का बनत असेल तर असं तर होऊच नाही शकत ना. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त थोडी ना होऊ शकते. समजतं तुम्हाला? तिघांना पण ॲट अ टाइम सॅटिस्फाय करेल आपल्याला अशी व्हॅल्यू पाहिजे. आता डाऊट हाच आहे की फक्त तिघेच आहेत का इथे? इथे फक्त तिघेच आहेत का? हा थोडासा मला डाऊट आला. तर पहा इथे तिघे नाही आहेत. ओके, तू म्हणणार काय, कसं काय सांगतोय तू? हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कशासाठी दिलं नाही का? हे पहा, तिघांमध्ये बिलकुल पण काहीच कॉमन नाहीये. बरोबर? मी म्हणलं ठीक आहे, तिघांमध्ये काहीच कॉमन नाही. मी असं लिहू शकतो का? प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी, इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 1. या तिघांच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन, याची प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी, याची प्रोबॅबिलिटी, तिघांच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन, हा डेफिनेटली सॅम्पल स्पेस म्हणजे 1, सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी 1 असते. 1 पेक्षा कमी असला पाहिजे किंवा 1 पण होऊ शकतो बरं. 1 पण होऊ शकतो. तुम्ही म्हणणार कोणत्या केसमध्ये 1 होऊ शकतो? पहा ना, जर का इव्हेंट्स असे असतील, हा इव्हेंट ए असेल, हा इव्हेंट बी असेल, हा इव्हेंट सी असेल, काही कॉमन आहे का? हा ए आहे, हा सी आहे आणि हा आपला बी आहे. काही कॉमन आहे? काहीच कॉमन नाही. बट तिघांचा ऍडिशन हा सॅम्पल स्पेस बनतोय की नाही? म्हणजे तिघांचा ऍडिशन 1 पण होऊ शकतो किंवा असं जर का केस असेल तर 1 पेक्षा कमी होऊ शकतो. हे तुम्हाला फक्त मेंटेन करायचं. मग इथे लिहू का? पहा, 1 + 3p डिवाइड बाय 3, ओके फाईन, प्लस 1 मायनस ऑफ p डिवाइड बाय 4 प्लस 1 मायनस ऑफ 2p डिवाइड बाय 2, इट शुड बी लेसर दॅन इक्वल टू 1 करायला लागणार आहे बरं आपल्याला. तर काय रे बाबा, इथे मला असं वाटतं की मल्टिप्लाय डिवाइड बाय इथे करतोय 4, कारण की मला 12चा LCM करायचा. इथे 4 केलं तर वरती बनतं 4 + 12p डिवाइड बाय 12, फाईन. इथे करतोय 3 मल्टिप्लाय, 3 मायनस ऑफ 3p डिवाइड बाय 12 करतो इथे, ओके, प्लस इथे करतोय 6 मल्टिप्लाय, 6 मायनस ऑफ 12p डिवाइड बाय 12, इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 1 असं आपल्याला पाहिजे. ओके, सो 12 कॉमन आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला की तिकडे लेस दॅन इक्वल टू 12 बनतो. आता इथे पहा, 12p हा प्लस 12p मायनस 12p कॅन्सल. बरोबर? सो 4 + 6 इज 10 + 3 इज 13. 13 मायनस ऑफ 3p बनतो. अरे सो 13 मायनस ऑफ 3p ना मुलांनो 12 पेक्षा कमी पाहिजे. ओके, हा 12 येतो इकडे, 13 मायनस ऑफ 12 इज 1. 1 शुड बी, इथे लिहितो 1 शुड बी लेस दॅन इक्वल टू 3p लिहितो. म्हणजे मुलांनो पीचा व्हॅल्यू ना, पीचा व्हॅल्यू ना, हा 3 तिकडे जातो ना, म्हणजे पीचा व्हॅल्यू इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1/3. फिक्स ना, 1/3 तिकडे जातो. मीन्स पी व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1/3. पीचा व्हॅल्यू 1/3 पेक्षा जास्त पाहिजे परत. सो पी व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1/3. बरोबर? तर यार या चार लोकांना सॅटिस्फाय करणारा कंडिशन तुम्हाला शोधायचा. हा म्हणतो पीचा व्हॅल्यू -1/3 पेक्षा असतं, हा म्हणतो -3 पेक्षा असतं, हा म्हणतो -1/2 पेक्षा असतं, हा म्हणतो 1/3 पेक्षा असतं. सो 1/3 पेक्षा जास्त वाला घेतला पाहिजे आपण इथे. 1/3 पेक्षा जास्त वाला घेतला पाहिजे. तुम्हाला समजतंय का? 0 -1 -2 1 2, हा म्हणतोय -1/3 असेल ना इथे कुठे, याच्यापेक्षा जास्त म्हणे पीचा व्हॅल्यू. हा म्हणतोय -3 पेक्षा जास्त. पण -3 पेक्षा जास्त म्हणजे हे -2 पण येतं. -2 थोडी ना याला सॅटिस्फाय करतं. बरोबर? सो हा जो आहे ना पीचा व्हॅल्यू 1/3 पेक्षा जर का पीचा व्हॅल्यू जर का 1/3 पेक्षा जास्त असेल तर तो याला पण सॅटिस्फाय करेल, याला पण करेल आणि याला पण करेल ऑटोमॅटिकली. सो गाईज 1/3 पेक्षा जास्त पाहिजे पीचा व्हॅल्यू. इथे असेल कुठेतरी 1/3. सो 1/3 पेक्षा जास्त पाहिजे, जास्त इकडे. ओके, कुठेपर्यंत जास्त जरा बघूया आपण. 1/3 पेक्षा जास्त पाहिजे कुठेपर्यंत? पीचा व्हॅल्यू 2/3 म्हणजे 0.66 पेक्षा कमी पाहिजे, 1 पेक्षा कमी पाहिजे आणि 0.5 पेक्षा कमी पाहिजे. सो यालाच रेफर करायला लागेल ना. जर का 0.5 पीचा व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी असेल तर ऑटोमॅटिकली 1 पेक्षा पण कमी येणार आणि 2/3 पेक्षा पण तो ऑटोमॅटिकली कमी येणारच. म्हणजे याला आपल्याला रेफर करायला लागेल. सो 1/3 पेक्षा जास्त, 1/3 पेक्षा जास्त आणि 1/2 पेक्षा कमी. 1/2 पण इथेच आहे ना, 1/2 इथेच आहे. सो 1/2 पेक्षा कमी, 1/2 पण चालतो किंवा 1/3 पण चालतो. सो 1/3 to 1/2, 1/3 to 1/2 अशा व्हॅल्यूज आपल्याला चालणार आहेत पीच्या, नाही का?
खूपच कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता ॲक्च्युली. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. थोडंसं लेंदी आहे, पण जर का असे क्वेश्चन समजायला लागले ना, ओके, मग किती पण लाईक थोडंसं ट्रिकी क्वेश्चन विचारू द्या एक्झाममध्ये, तुम्हाला तिथे लवकर समजेल. लवकर लाईक कसं करायचं असेल हे लाईक तुम्हाला लाईक तिथे क्लिअर होऊन जाईल. कसं आहे माहिती का रे, एक्झाममध्ये मी तर असं सांगत नाही तुम्हाला MST CET मध्ये की एवढा लेंदी क्वेश्चन येतो, नाही येत, बिलकुल पण नाही येत. पण ना कधी कधी थोडेसे मोठे क्वेश्चन किंवा थोडेसे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन करण्याने आपले कॉन्सेप्ट फार चांगले डेव्हलप होतात. म्हणजे एखादा क्वेश्चन कधी कधी ओरली पण यायला लागतो, इतके तुमचे चांगले कॉन्सेप्ट डेव्हलप होतात. सो हा असाच क्वेश्चन आहे की जिथे कॉन्सेप्ट डेव्हलप करून देईल, त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे मुलांना. तर जातोय पहा पुढच्या क्वेश्चनवरती. ओके, नाव सी गाईज नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय पहा. अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ A 1/6 बोलतात ते. पहा, A आहे, B आहे, A युनियन B पण दिलंय त्यांनी. ठीक आहे, एक काम करतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ A त्यांनी दिलाय 1/6, पण आपल्याला माहिती प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B हा असतो पहा प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B, असतो की नाही, बरोबर ना. प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B तर त्यांनी 25 डिवाइड बाय 168 दिलाय. दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A त्यांनी दिला 1/6. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ B दिला त्यांनी 6/7 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B. ठीक आहे, हे A इंटरसेक्शन B चा काहीतरी समथिंग प्रोबॅबिलिटी इथून निघूनच जाईल ना. मी म्हणतो ठीक आहे, बट विचारलं काय पाहना, A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंटचा प्रोबॅबिलिटी. ओके, बघा काय, A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट. ओके, जरा करूया पहा. हे पहा, A आणि हा B युनियन. ओके, A आणि हा B. A कॉम्प्लिमेंट म्हणजे A सोडून सर्व, काय A सोडून सर्व म्हणजे सर्व, अरे अख्खं सर्व हे, बरोबर. ठीक आहे, हा A कॉम्प्लिमेंट. B कॉम्प्लिमेंट म्हणजे B सोडून सर्व, काय मुलांना, B सोडून सर्व, B सोडून सर्व, हा जो B चा सर्कल आहे तो सोडून सर्व. आता या दोघांमध्ये जर का तुम्ही युनियन केलं, A कॉम्प्लिमेंट आणि B कॉम्प्लिमेंटचं जर का तुम्ही युनियन केला, तर तुम्हाला असं समजायला लागेल की या दोघांचं जर का युनियन केला, या दोघांचा मिळून मिसळून एरिया जर का इथे हायलाइट करायचं ठरवलं तुम्ही, तर तो एरिया असा येणार आहे. तो एरिया असा येणार आहे. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी काढायला ते तुम्हाला सांगतात. अरे याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, अख्खा रेक्टँगलची प्रोबॅबिलिटी 1 मायनस ऑफ हा एवढाचा पार्ट तुम्हाला फक्त मायनस करायचा इथून. तुम्हाला समजतं का, हा एवढाचा पार्ट फक्त तुम्हाला मायनस करायचा. हा कोण आहे, A इंटरसेक्शन B आहे. सो A इंटरसेक्शन B याचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो फक्त मायनस करायचा. तिथून त्याची व्हॅल्यू काढा आणि 1 मधून ते मायनस करा. तुमचं कामच होऊन जाईल. अरे, आणि ऑप्शन मॅच करा की कोणता ऑप्शन तुमचा इथे आन्सर असणार आहे. ओके, जाऊ पुढे. पहा नेक्स्ट सम काय म्हणतात पहा. इफ A and B are two events such that probability of A दिलाय, probability of B दिलाय, इंटरसेक्शनचा पण probability दिलाय. चलो यार ठीक आहे, याचा प्रोबॅबिलिटी ते तुम्हाला विचारतात. जरा बघूया हे काय नाही का. तर हा A आहे, हा B आहे नाही का. दिस इज A इंटरसेक्शन आणि इथे B कॉम्प्लिमेंट करायचं आहे, बरोबर ना. B कॉम्प्लिमेंट पहा, हायलाइट करतोय मी इथे. गाईज A म्हणजे काय, हा फाईन. इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, B सोडून सर्व ना, B सोडून सर्व. अरे B सोडून सर्व म्हणजे हे सर्व नाही का. आता या दोघांमध्ये करायचं इंटरसेक्शन. पहा बरं, दोघांमध्ये कॉमन वाला एरिया कोणता आहे, या दोघांमध्ये कॉमन वाला एरिया कोणता आहे. मला तरी असं वाटतं या दोघांमध्ये कॉमन वाला एरिया हाच आहे फक्त. म्हणजे या एरियाचं तुम्हाला ते प्रोबॅबिलिटी विचारतात. पण हा जो एरिया आहे ना तो काय माहिती का, A मधून, अख्ख्या A मधून हा इंटरसेक्शनचा एरिया मायनस केलाय. अख्ख्या A मधून मुलांना हा इंटरसेक्शनचा एरिया मायनस केलाय. सो मायनस ऑफ A इंटरसेक्शन B हे मायनस केलेलं फक्त. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ A 0.54. याच्यामधून इंटरसेक्शनचा प्रोबॅबिलिटी 0.35 हे फक्त मायनस करायचं. हे जर तुम्ही कराल यू विल गेट 0.19. दॅट इज ऑप्शन नंबर C आपला इथे आन्सर बनायला लागेल. अरे ओके, जाऊ का मी पुढे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. अरे बाबा किती क्वेश्चन आहेत आणखीन याचे. ठीक आहे, चलो हा बघूया आता. कन्सिडर A B आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे बिलकुल पण काही कॉमन नाहीये त्यांच्यामध्ये. A चा प्रोबॅबिलिटी दिलाय, B चा प्रोबॅबिलिटी दिलाय. हे पहा काय, नीट पहा मुलांना. A आणि B मध्ये बिलकुल पण काही कॉमन नसेल तर असं अलग अलग ड्रॉ करायला लागणार आहे तुम्हाला, बरोबर. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. पहा काय, A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. तर मुलांना A कॉम्प्लिमेंट म्हणजे मुलांना A सोडून सर्व, A सोडून सर्व. ठीक आहे, B कॉम्प्लिमेंट म्हणजे मुलांना B सोडून सर्व, अख्खा B सोडून ना सर्व सॉरी काय झालं रे बाबा. ओके, B सोडून सर्व. सो दिस A कॉम्प्लिमेंट, हे A सोडून सर्व, B कॉम्प्लिमेंट B सोडून सर्व. या दोघांमध्ये करायचं इंटरसेक्शन. आता या दोघांमधला कॉमन वाला एरिया तुम्हीच बघा बाबा.
त्या दोघांमधला जो कॉमन वाला एरिया आहे ना, मला तरी असं वाटतं हे बाहेरचाच एरिया, फक्त हा वाला एरिया दिसतोय. दोघांमधला कॉमन वाला एरिया हा वाला एरिया दिसतो. सो यावाला एरियाचं ते तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारतात, बरोबर ना. दिस इज ए कॉम्प्लिमेंट, दिस इज इंटरसेक्शन, बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, हा याचा प्रोबॅबिलिटी विचारतात. अख्ख्या रेक्टँगलचा प्रोबॅबिलिटी 1 मायनस 1 मधून एचा सर्कल मायनस करा, बीचा सर्कल मायनस करा. एचा प्रोबॅबिलिटी काय 1/3 करा मायनस, बीचा प्रोबॅबिलिटी काय 1/2 करा मायनस. सो 1/3 मायनस 1/2, बरोबर काय होतं रे बाबा हे 5/6 बनतं ना. सो 1 मायनस ऑफ 5/6 बनणार आहे तो, म्हणजे 1/6 बनणार आहे. सो आन्सर शुड बी गाइज 1/6. 1/6 दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनतो. ओके, तर जातोय पहा पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणे, 3 horses H1, H2 and H3 आर इन अ रेस. ठीक आहे यार, 3 horses रेस मध्ये. सपोज H1 इज ट्वाइस ॲज लायकली टू विन ॲज H2, म्हणजे H1 जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही H2 जिंकण्याच्या प्रोबॅबिलिटीच्या डबल आहे. हा ओके, पुढे H2 इज ट्वाइस ॲज लायकली टू विन ॲज H3, म्हणजे H2 जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही 2 times H3 ची प्रोबॅबिलिटी आहे म्हणे. ठीक आहे, देन फाइंड आउट देअर रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज ऑफ विनिंग. ऍक्च्युअल मध्ये आता हा वेन डायग्रामचा क्वेश्चन नाही, बट ठीक आहे, चलो काही हरकत नाहीये. मी काय म्हणतो, एकतर ठीक आहे, चलो इथे पण एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून जाईल, जरा नीट बघा काय काय सांगतो. जर का ना शुअरिटी असेल ना, जिथे कुठे शुअरिटी असते तिथे प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा मुलांना 1 बनत असतो. जिथे कुठे शुअरिटी असते तिथे प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन 1 बनत असतो. जसं की एक कॉइन टॉस केला तर एक तर हेड पडतं नाही तर टेल पडतं. ठीक आहे, चलो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी ही हाफ असते, तुम्हाला माहिती. टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी ही मुलांना परत हाफ असते. या दोघांचं जर का ऍडिशन केलं हाफ प्लस हाफ इज 1, का शुअरिटी आहे. अरे कॉइन टॉस केला तर एक तर हेड तर पडेल तर टेल तर पडेल, दोघांमधलं फिक्स एक काहीतरी होणारच नाही का. सो इथे शुअरिटी आहे म्हणून प्रोबॅबिलिटीज ऍडिशन इथे 1 बनलेलं आहे. हे आधी तुम्हाला इथे समजून घ्यायचं. सो जिथे कुठे शुअरिटी असते तिथे प्रोबॅबिलिटीज ऍडिशन 1 बनत असतो. मग मी इथे काय करतोय माहिती का, एकतर H1 रेस जिंकेल किंवा H2 रेस जिंकेल किंवा H3 रेस जिंकेल, या तिघांच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन मी मुलांना इथे 1 करतोय. यार कोणी ना कोणीतरी रेस जिंकेलच ना, विषयच नाहीये, कोणीतरी तर जिंकेल. H1 ची जी प्रोबॅबिलिटी जिंकण्याची दॅट इज 2 times प्रोबॅबिलिटी ऑफ H2 लिहितोय. H2 ची जी आहे जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 2 times प्रोबॅबिलिटी ऑफ H3 लिहितोय. आणि या H3 ला मी असंच लिहितोय, दॅट शुड बी इक्वल टू 1. बाबा प्रोबॅबिलिटी ऑफ H2 इज 2 times H3 ना, 2 times H3 जर का इथे लिहिन तर 2 into that 2 is 4 times H3 बनेल. ओके, प्लस 2 times प्रोबॅबिलिटी ऑफ H3 प्लस अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ H3 इट इज इक्वल टू 1. हे पहा रे, हे 7 times प्रोबॅबिलिटी ऑफ H3 इट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स H3 जिंकण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे दॅट शुड बी इक्वल टू 1/7. H3 जिंकण्याची प्रोबॅबिलिटी 1/7. इथे 1/7 टाकलं तर हे 2/7 बनतं. 1/7 2/7. H2 ची 2/7 टाकलं तर 2 into 2/7 इज 4/7. तर हा 4/7. सो ऑप्शन नंबर डी मुलांना इथे आपला आन्सर येणार आहे. ओके, तर जातो पहा पुढे. आता आणखीन काय पहा, सपोज ABC आर 3 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. समजा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ॲज वेल एज एक्झॉस्टिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काहीच कॉमन नाही आहे. एक्झॉस्टिव्ह म्हणजे सर्वांचा ऍडिशन हा सॅम्पल स्पेस बनला पाहिजे, म्हणजे सर्वांच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन 1 बनला पाहिजे. ठीक आहे, पहा इथे काय दिलं, प्रोबॅबिलिटी ऑफ B हे त्यांनी 3/2 प्रोबॅबिलिटी ऑफ A दिला. यार ठीक आहे. ओके, मी असं लिहू शकतो का, प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ C इट शुड बी इक्वल टू 1. आत्ताच केलं होतं आपण, बरोबर ना. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट आहे, तर हे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणजे समजतं का, म्हणजे हे पहा असे 3 इव्हेंट आहेत. हा A इव्हेंट आहे, हा B इव्हेंट आहे, हा C इव्हेंट आहे. काहीच कॉमन नाही आहे तिघांमध्ये, काहीच कॉमन नाही आहे. बट एक्झॉस्टिव्ह याचा अर्थ काय, तिघांचं जर काही युनियन केलं ना, पहा तिघांचं युनियन केलं तर अख्खा रेक्टँगल बनतो, म्हणजे सॅम्पल स्पेस बनतो, म्हणजे प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन 1 बनला पाहिजे. याचा प्रोबॅबिलिटी प्लस याचा प्रोबॅबिलिटी, तिघांच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन 1 बनला पाहिजे. नाव आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एचं व्हॅल्यू फाइंड करायचं. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी ला मी 3/2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए असं लिहू शकतो. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए तर इथे आहेच आहे, बरोबर. प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी ला मी हाफ इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी लिहू शकतो, अँड दॅट इज इक्वल टू 1. काय करतोय पहा मी इथे परत, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस 3/2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाईन प्लस 1/2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ बी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे मुलांना 3/2 टाइम्स अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ ए, अँड दॅट इज इक्वल टू 1 ना. तुम्हाला समजतं या कंप्लीट इक्वेशन मध्ये फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ एच अननोन आहे. मग पी ऑफ ए जर का तुम्ही कॉमन केलं, बरोबर, तर काहीतरी बनेलच ना.
म्हणजे पी ऑफ एचं काहीतरी व्हॅल्यू निघेलच ना इथे. एक काम करतो मी पी ऑफ ए कॉमन करतो इथे, करूनच दाखवतो. चलो पी ऑफ ए कॉमन केलं तर इथे बनतं 1, इथे बनतं 3/2, इथे बनतं 3/4. ओके, अँड दॅट इज इक्वल टू 1. तिकडे 1 नाही पहा. हे करा बरं सॉल्व. काय बनणार आहे पी ऑफ ए इंटू ब्रॅकेट 1ला मी 4/4 लिहितो, याला मी 6/4 लिहितो आणि याला 3/4 लिहितो. अरे अँड दॅट शुड बी इक्वल टू 1. काय रे 6 + 4 इज 10 + 3 इज 13/4 बनतं, बरोबर ना. म्हणजे पी ऑफ ए इंटू 13/4 दॅट इज इक्वल टू 1. सो पी ऑफ ए 4 वरती जातो, 13 खाली जातो, 4/13 बनला पाहिजे. किती 4/13 बनला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असला पाहिजे. येस स्टुडंट्स, जाऊ का पुढे.